तर चिल्ड्रन, आपण मागच्या वेळेला जे पंचमहातत्व आहेत त्यांच्या बाबतीत अभ्यास केलेला होता. अभ्यास काय, त्याबद्दल ज्ञान मिळवलेलं होतं. आता याच्या बाबतीतच आपल्याला आपले गुरुवर्य जॉईन होईपर्यंत थोडीशी चर्चा करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम आपण परमेश्वराचे आभार मानतो की त्याने आपल्याला पृथ्वी तलावरती जन्म देऊन पाठवलेला आहे. आई वडील हे माध्यम आहे. गुरुवर्य हे आपल्याला ज्ञान देण्याचं आणि अनुभव देण्याचं एक माध्यम आहे. अशी सर्व माध्यमं सुद्धा आपल्याला या पृथ्वी तलावरती उपलब्ध करून दिलेली आहेत. या पंचमहातत्वांचा आपण कृतज्ञता व्यक्त करायची गरज काय आहे? पहा विद्यार्थी मित्रांनो, हा आपला कोर्स करत असताना आपण आपल्या सभोवताली ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत, त्याचा वापर करून आपलं जीवन अधिकाधिक समृद्ध आणि आनंदी कसं करू शकतो, त्यासाठीचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या पृथ्वी तलावरती आपल्याला जन्म मिळालेला आहे, ज्या जमिनीवर आपण पाय ठेवून चालतो, ज्या जमिनीतून आपल्याला सुपीक असं फळ, भाजी असलेली झाडं मिळतात, शेती मिळते, जंगलं मिळतात, ज्या जमिनीमध्ये वेगवेगळे न्यूट्रिशियस पदार्थ आहेत, की जसं वनस्पतींना आपल्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये जमिनीपासून पाणी आणि क्षार, विटामिन्स, मिनरल्स हे सगळं मिळत असतं. ती जमीन, की ज्या जमिनीमधून आपल्याला बोरिंगच्या साहाय्याने किंवा विहिरीच्या साहाय्याने पाणी मिळत असतं. वेगवेगळ्या प्रकारचे डोंगर, दऱ्या, झरे हे सगळं याच पृथ्वी तलावरती उपलब्ध आहे. तेव्हा आपण त्याची कृतज्ञता का व्यक्त करू नये? कारण जेव्हा आपण दुसऱ्याला कृतज्ञता व्यक्त करतो, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा सृष्टी आणि परमेश्वर हे कृतज्ञता पाठवत असतं. मी तुम्हाला परवाच्या लेक्चरमध्ये उदाहरण दिलं होतं, की जर एखाद्याच्या गाडीला धडक बसली, तर समोरची व्यक्ती त्याला अपशब्द वापरते आणि त्याच्या रिटर्नमध्ये त्याला दुसऱ्याला सुद्धा अपशब्दच मिळतात. पण जर आपण ॲक्सिडेंट झाल्यानंतर ठीक आहे बाबा, कोणी मुद्दामून आपल्या गाडीचं नुकसान करू इच्छित नाही. म्हणून आपण एक छोटीशी स्माईल त्याला दिली, तर समोरून सुद्धा आपल्याला स्माईलच मिळते. हा सृष्टीचा नियम आहे, जे वारंवार आपल्याला न्यूटनच्या नियमाच्या आधारे सांगितलं गेलेलं आहे, की ॲक्शन एंड रिएक्शन आर इक्वल अँड अपोझिट. जे तुम्ही दुसऱ्याला द्याल, तेच दुसऱ्याकडून आपल्याला मिळत असतं. तेव्हा तुम्ही दुसऱ्याला भरपूर कृतज्ञता द्या, थँक्स म्हणा, तर ती सृष्टीसुद्धा आपल्याला भरपूर कृतज्ञता रिटर्नमध्ये देईल आणि आपलं जीवन समृद्ध होईल. त्याच पद्धतीने जसं पृथ्वीला आपण कृतज्ञता व्यक्त करतोय, की या पृथ्वीवरती माझा जन्म झाला, या पृथ्वी तलावरती मला सगळ्या गोष्टी भरपूर प्रमाणात मिळाल्या, म्हणून मी तिचे धन्यवाद देते. त्याच पद्धतीने आकाश, आपले जे पंचतत्व आहेत त्यातला दुसरा आहे आकाश. मग या आकाशामध्ये काय-काय सामावलेलं आहे? सबंध अवकाश सामावलेला आहे. आपली जी सूर्यमाला आहे, ती सुद्धा सामावलेली आहे. ग्रह सामावलेले आहेत. स्पेस ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे. निर्वात पोकळी सुद्धा सामावलेली आहे. मग हे सगळं आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. सूर्य-चंद्र उपलब्ध करून दिलेला आहे, की ज्याच्यावरून आपल्याला दिवस, रात्र, ऋतू, ऊन, वारा, सावली, अ, उन्हाचे चटके, थंडी हे सगळं जाणवत असतं आणि हे निसर्गाने आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याचप्रमाणे चंद्राच्या कलेवरून अमावास्या ते पौर्णिमा असं आपल्याला पंधरवडा आणि महिना यांची जाण होते. पूर्वीच्या काळी जेव्हा घड्याळं नव्हती, तेव्हा सूर्याची कला आणि जमिनीवर पडणारी सावली याच्या साहाय्याने वेळेचं कॅल्क्युलेशन केलं जायचं. मग अशा या आपल्या आकाशाला आणि अवकाशाला आपण धन्यवाद देणं फार गरजेचं आहे. कारण त्याच्या रिटर्नमध्येच ब्रह्मांड सुद्धा आपल्याला धन्यवाद देतं. म्हणजे आपली कृतज्ञता वाढते आणि आपलं जीवन अधिकाधिक समृद्ध होतं. त्यानंतर पाण्याचा उपयोग सांगितलेला आहे, की अनन्यसाधारण पाण्याचं महत्त्व आहे. आपण पाण्याशिवाय सजीव सृष्टी विचारातच घेऊ शकत नाही. आपल्या शरीरामध्ये 70 ते 72% पाणी आहे, असं आपण वारंवार आपल्या लेक्चरमध्ये समजावून घेतलेलं आहे. पाणी पिलोच नाही तर आपण जगू शकत नाही. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारची कामं आहेत, की जसं आपण कपडे धुतो, भांडी धुतो, वारंवार हात धुत असतो. आपल्याला असं सांगितलेलं आहे, की कोरोनाचा कालावधी आहे, तुम्ही सतत सॅनिटायझर वापरा. पण सॅनिटायझरच्या मोठमोठे जार आपण आणून ठेवू शकतो का रोज वापरणं आपल्याला शक्य आहे का? जसं नळातलं पाणी आपण साठवून ठेवून दिवसभर वापरू शकतो. तसं सॅनिटायझर म्हटलं की आपल्याला सारखं विकत घेता येणार नाहीये. तेव्हा आपण जास्तीत जास्त वापर हात धुण्यासाठी सुद्धा पाण्याचा करतो. स्वयंपाक करायला गेलात, हात धुवायला जावं लागतं. डोक्याला तेल लावलत किंवा पावडर लावलीत, हात धुवायला जावं लागतं. काही घरातले सामानांची आवराआवर केलेली असेल, पुन्हा हात धुवायला जावं लागतं.
दरम्यान थेट अमेरिकेवरून आपल्याशी संवाद साधण्यासाठी डॉक्टर शीतल मॅम जॉईन झालेले आहेत. सर्वप्रथम मी आपल्या विद्यालयाच्या वतीने शीतल मॅमचं मनःपूर्वक स्वागत करतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वी, पाणी, अग्नी, हवा, अवकाश म्हणजे आकाश या सगळ्यांना आपण कृतज्ञता व्यक्त करायची हे मागच्या लेक्चरमध्ये शिकलेलो आहोत. आपल्याकडे वेळ अत्यंत थोडा असतो. डॉक्टर शीतल मॅम आपल्यामध्ये उपस्थित आहेत. थेट अमेरिकेवरून अगदी सुंदर गोड अशा मराठी वाणीमध्ये आपल्याला त्या पुन्हा मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. तेव्हा मॅडमचं स्वागत करून अधिक वेळ न घेता मी मॅडमला विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांशी हितगुज करून त्यांना कृतज्ञतेचे महत्व आजही आपल्या सेशनमध्ये सांगावं. वेलकम डॉक्टर शीतल मॅम. Good morning, welcome. Thank you so much. Thank you. Good morning, everybody. Good morning. Yeah, ma'am. Everybody is excited to learn from you. Oh, thank you, sir. Good morning. Good morning. सगळे विद्यार्थी आज आलेत का, जमलेत का बऱ्यापैकी? 1/3 1/3 नाही म्हणता येणार आपलं, त्याच्यापेक्षा कमी आहेत अजून, पण होतील मॅम जॉईन. ओके ओके ओके. या, आपण सेशन चालू करायचंय की थांबायचं आहे आता? जस्ट यू कॅन आस्क द क्वेश्चन्स अबाउट आवर लास्ट सेशन. ओके. दीपा मॅम जॉईन झाल्यात ना? जस्ट अ मिनिट, होल्ड ऑन. आय विल चेक मॅम. येस मॅम. विद्यार्थी मित्रांनो, या आपल्यामध्ये आणखीन एक मागच्या वेळेपासून म्हणजे कालपासून येत आहेत त्या दीपा मॅम. या शिक्षकांच्या लेक्चरमध्ये सुरुवातीपासून अगदी हिरिरीने भाग घेतात आणि इतक्या सुंदर रीतीने त्या पण आपल्याला गाईड करतात की अगदी आपल्या समोर ते डोळ्यासमोर जिवंत चित्र उभं राहतं त्या परिस्थितीचं, आणि आपल्याला चांगल्या गोष्टी त्यांच्याकडून सुद्धा मिळतात. तेव्हा आपण दीपा अदलाका मॅम यांचं सुद्धा आपल्या सेशन मध्ये स्वागत करूयात. दीपा मॅम, very warm welcome to you from all of our participants. Thank you, Shabir. Thank you so much. Thank you, ma'am. I am duly honored and feel very gratitude कि मैं ये बच्चों को हेल्प कर सकती हूँ और हमारे वजह से कुछ अगर सबके लाइफ में चेंज आएगा तो हमें बहुत बहुत खुशी होगी. Thank you so much. Welcome, ma'am, once again. Yeah, ma'am, you can start the session. One more thing, ma'am, excuse me. आपले जे टेक्निशियन्स आहेत त्यांच्यामध्ये सुमन डागा मॅम जे आपल्याला या आठवड्यामध्ये उपलब्ध झालेले आहेत आणि मागच्या लेक्चरला सुद्धा त्या आपल्या सोबत होत्या. त्या सुद्धा आज उत्तमरित्या हे टेक्निशियनचं काम करण्यासाठी आणि आपल्याला गायडन्स देण्यासाठी आलेले आहेत. मी सुमन डागा मॅमचं सुद्धा आपल्या विद्यालयाच्या वतीने आणि सर्व पार्टिसिपंट्सच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. सुमन मॅम, वेलकम टू आवर सेशन. Oh, just a moment, ma'am. I will have to unmute her. Unmute करा तिला. Yeah. Suman ma'am, welcome to our school and welcome to our session. You are mute, ma'am. शबीर जी, मेरा दूसरा सेल भी है, उसको भी को-होस्ट बना दीजिए. मैं रेज हैंड किया है. आपने? मैंने किया है शायद. Just a moment. अच्छा, दोनों को कर दिया? हाँ. Yes, it's there. Thank you so much. Yeah. सुमन मॅम अब तक कोणाकोणाचे काय काय क्वेश्चन्स आहेत तुम्हाला लक्षात आहे का? आपले कुठचे 5 पंचमहाभूते, पंचतत्व आहेत आणि त्याच्यावरती तुमचे आपण काही छान डिस्कशन केलं होतं ना सोमवारी. आज काही तुमच्या मनामध्ये की तुम्ही सगळ्यांनी एक्सरसाइज जो गृहपाठ दिला होता तो केला का? सगळ्यांनी हात वरती, जर केला असेल तर हात वरती करा. सगळ्यांनी केला का? जसं सांगितलं होतं तसं ती असाइनमेंट दिली होती ती सगळ्यांनी केली का? छान, बरेचसे हात वरती होत आहेत. चांगलं आहे, चांगलं वाटतंय बघायला सुद्धा. मग कुणाला काय शंका आहे, कुणाला कसं वाटतंय? पहिले आपण शेअरिंग घेऊ. कुणाचे काय शेअरिंग असतील? असाइनमेंट केल्यानंतर तुम्हाला 2 दिवसामध्ये कसं वाटलं? तुम्ही जेव्हा कृतज्ञ झालात तुमच्या पंचतत्वांना सगळ्या, तेव्हा तुम्हाला सगळ्यांना कसं वाटतंय? कुणाचं काही शेअरिंग असेल तर आपण शेअरिंग घेऊ शकतो आणि मग क्वेश्चन, कुणाचा काही क्वेश्चन असेल तर क्वेश्चन घेऊ शकतो. 6 स्टुडंटचे हात वरती आहेत.
तर याच्यामध्ये कोणाला आधी क्वेश्चन विचारायचं किंवा शेअरिंग करायचे असतील तरच हात वरती ठेवा आणि 5 पेक्षा जास्त लोकांचे हात वरती नकोत, म्हणजे आपण पटापट शेअरिंग घेऊ शकतो. तर सर्वप्रथम आदित्य शेजल याला मी अनम्यूट करतोय. शेजल, यू कॅन अनम्यूट युअरसेल्फ. येस सर. बोल. आदित्य अनम्यूट करून बोल बाळा. ओके, विल टेक द नेक्स्ट. कस्तुरी झिंगाट. मानमोडे. ओके. कस्तुरी मानमोडे. हो सर. सर मॅमनी सांगितलं होतं ना की म्हणजे तुम्ही जेव्हा उठता तेव्हा एकदा पहिले उठायच्या आधी पाय ठेवायच्या आधी हात ठेवून नमस्कार करायचा आपल्या अर्थला आपण असं समजतो. तर मला त्याच्याने खूप छान वाटलं आणि असं वाटतं का आधी जर मी केलं असतं तर किती छान झालं असतं. Wow. व्हेरी Nice. गुड, Beautiful. व्हेरी गुड, आणि व्हेरी गुड, मला असं एक्सलंट. रिअलाइज झालं का आपली अर्थ आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. या सेशन मधून मला खूप काही रिअलाइज होत आहे आता. या Good, सगळ्या good. गोष्टी आपल्या सभोवतीच असतात बाळांनो, फक्त आपण त्याचा जाणीवपूर्वक हेतुपूर्वक विचार करत नाही, म्हणून आपल्या त्या गोष्टींचा आनंद मिळत नाही. आपण काय करतो की बाहेर रंगरंगोटी खूप दिसली, बाहेरच्या जगामध्ये खूप भडकपणा दिसला की आपल्याला असं वाटतं मी तिकडेच जायला पाहिजे, माझ्याकडे काहीच नाहीये. पण तेच विश्व जे आपण लांबून बघून खूप खुश होत असतो, ते विश्व आपल्या सभोवती सुद्धा तयार करू शकतो. आणि आता जसं आपण मॅडम कडून शिकलोय ना की आपल्या पृथ्वीला आपण हात स्पर्श करून तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. अशाच गोष्टी प्रत्येक बारीक सारीक गोष्टींमधून तुम्ही केल्यात ना तर तुम्हाला नक्की यश मिळणार आहे आणि आनंद मिळणार आहे. सो विल टेक द नेक्स्ट क्वेश्चन. गौरी अल्हाट. 1 second, can I add Yeah, something yeah. to this? Yeah. डेफिनेट मैम, तो डेफिनेट. देखिए, जैसे आपने कहा ना कि आपने जब अर्थ को टच किया, प्रणाम किया, नमस्ते किया, तो आपको बहुत अच्छा लगा. सो दैट इज बिकॉज हम बोलते हैं कि ये मदर अर्थ है, हमारी माँ है, और हमने सोर्स रिलेशन में देखा है कि अपने पेरेंट्स को, अपनी मदर को कितना रिस्पेक्ट देंगे, कितना ग्रेटिट्यूड देंगे लाइफ में, उतनी ही ज्यादा आपकी तरक्की होगी. तो जो भी मदर अर्थ है, मदर आपकी कंट्री है, मदर आपकी लैंग्वेज है, इन सब चीजों को आप जितना रिस्पेक्ट देंगे, जितना ग्रेटिट्यूड देंगे, जितना धन्यवाद बोलेंगे, उतना ही आप लाइफ में आगे बहुत फास्ट बढ़ेंगे. थैंक यू. Exactly. थैंक यू. येस मॅम. गौरी बोल बाळ. येस सर. मॅमनी सांगितलं होतं ना की सगळ्या गोष्टींना थँक्यू बोलायचं. मला असं फील होतंय की आपण ह्याच्या आधी का नाही थँक्यू बोललो, कारण की आपल्याकडे सगळं आहे आणि आपण थँक्यूच बोलत नाही. आणि ना मी ह्याच्यातून हे पण शिकले की आपण ज्याच्यात ज्या परिस्थितीत आहे ना त्याच्यातच खुश राहिलं पाहिजे. त्याच गोष्टीला Excellent. थँक्यू बोलन. या मॅम, यू कॅन ऍड. पण तुला अनुभव काय आला, म्हणजे तुला असं तू म्हटलंस ना की तुला सगळ्या गोष्टींना थँक्यू बोललास तर खूप चांगलं वाटलं. तर तुला काय अनुभव जाणवला ह्या 2 दिवसामध्ये जेव्हा तू थँक्यू म्हणायला लागलीस तेव्हा तुला काय जाणवलं? तुझ्या भावना किंवा तुझं मूड किंवा तुझे जनरल तुझ्यामध्ये कसे चेंजेस आले? जर तुला गौरी. सांगता आलं. गौरी अनम्यूट होऊ शकते बाळा. आय विल ट्राय टू अनम्यूट हर वन्स अगेन. हा गौरी बोल. हो मॅम. जसं की ना माझ्या आजोबांनी सांगितले की एसी नाही लावायचा. मग मी विचार केला की एसी नाही लावायचा. अरे ओके. मग मी खिडकी खोलली आणि खिडकीतून खूप छान हवा आली. मग मी हवेलाच पॉझिटिव्हली विचार करून सांगितलं अरे किती मस्त हवा आहे ती. जर आपण बोललो ना मनातूनच की अरे खूप छान हवा आहे ती, खरंच खूप छान हवा आहे ती, मग आपल्याला ऑटोमॅटिकलीच थंड वाटायला लागतं. गुड, गुड, गुड. म्हणजे Excellent. एसीच्या ऐवजी तू दोन्ही गोष्टी इलेक्ट्रिसिटी पण सेव्ह केलीस आणि हवेला थँक्यू म्हटलंस आणि हवेला हो मॅम. थँक्यू आपलाच विचार बदलायचा. आपण पॉझिटिव्हली थिंक करायचं. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. गुड, गुड. Very Excellent. nice. व्हेरी नाईस. साईराज चत्ते 8वी ड. बोल साईराज. मॅम तुम्ही काल सांगितलेलं की रोज सकाळी तुम्ही याचे उठायचं असलं तर एक ग्लास घेऊन बघा, त्याला थँक्यू म्हणा. मी आधी खूप लेट उठायचो, पण मला दीदी म्हणायची माझी लवकर उठत जा. मी ते ट्राय केलं. मग रात्री मी त्या पाण्याला थँक्यू म्हणलं, त्याला विशेष दिल्या. मग नंतर मी त्याला सांगितलं मला या टायमाला उठव. मग सकाळी मी
त्या 10-15 मिनिटांनी त्याच टायमाला उठलो. अरे वा, सो पाण्याला सांगितलंस, पाणी सगळं ठेवलं तुझ्याजवळ आणि सकाळी रात्री झोपताना सांगितलंस की मला ह्या टायमाला उठवून तू चांगल्या फिलिंग, चांगल्या भावना त्या पाण्याला दिल्यास आणि सकाळी त्या टायमाला उठलास. बघा बाकीच्या विद्यार्थ्यांनी पण ऐकून घ्या. तुझं नाव काय म्हटलं? साईराज, राईट? साईराज. तसं साईराजने केलं. साईराज उठत नव्हता सकाळी आणि साईराजने पाण्याचा ग्लास भरून आपल्या जवळ ठेवला आणि त्यांना सांगितलं, त्याला चांगले फिलिंग्स, चांगल्या भावना दिल्या आणि प्लस सांगितलं पण सकाळी लवकर उठो. जो मुलगा उठणारा नव्हता तो उठला एका दिवसात किंवा 1-2 दिवसामध्येच. त्याला एवढा चांगला अनुभव आला. म्हणजे ह्या सगळ्यांनीच ह्या जर गोष्टी जर फॉलो केल्या तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला असेच खूप काही असे मॅजिकल म्हणतो ना आपण, जादूच्या दुनियासारखे अनुभव यायला लागतील आणि त्याचे तुमच्या लाईफ वरती तुम्हाला चांगले परिणाम दिसू शकतील. तुमची ग्रोथ चांगली होईल सर्व दृष्टीनं. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. कुछ ऐड करना है तो कर दो. हाँ शीतल, जो साईराज ने बताया है मैं सभी बच्चों के लिए बता रही हूँ. उन्होंने एक बहुत अच्छा काम किया, जो उनको चाहिए वो पानी को बताया और वो वाला पानी का जो एनर्जी है उनके पूरे बॉडी में गया, इसलिए ये मैजिक हो सका. तो ये सभी के लिए एक लेसन है कि जो भी आपको चाहिए आपके लिए और आपसे नहीं हो पा रहा है, आपसे पढ़ाई नहीं हो रही है, समझो आपको केमिस्ट्री हार्ड लग रहा है, तो आप थैंक यू बोलो वाटर को, केमिस्ट्री इज वेरी इजी फॉर मी. तो जो आप बोलोगे ना वो आपके अंदर एनर्जी जाएगा. तो ये बहुत, ये साई ने जो किया है इट इज अ वेरी इंपॉर्टेंट टेक्निक और बहुत अच्छे से किया है उसने. तो आप सभी बच्चों को और सभी जो बड़े भी हैं यहाँ पर, जो उनके पेरेंट्स हैं, आपने अगर पॉजिटिव वर्ड्स पानी को बोला, जैसे आप अभी घर में मटका भर रहे हो, आप मटके के ऊपर स्वास्तिक लिख सकते हो या भगवान का नाम लिख सकते हो, ओम लिख सकते हो, और पानी भरते वक्त आप भगवान का नाम लो, उसको अच्छी एनर्जी दो. तो वो सबके सब घरों में जो भी पानी पिएगा उनके अंदर अच्छी एनर्जी जाएगी एंड अच्छे विचार आएंगे, पॉजिटिविटी आएगी. तो इट इज सबका ड्यूटी है घर में कि पानी को चार्ज करके पीना चाहिए. अच्छा, नमस्कार, थैंक यू बोलो, और जो भी आपको चाहिए आप उसको बोल सकते हो, तो आपके अंदर वो सेल और पॉजिटिव एनर्जी आ जाएगी. और ऐसे ही लाइफ में मैजिक आता है जिससे हमको अच्छा लगेगा. थैंक यू फॉर शेयरिंग. इट वॉज अ वेरी ब्यूटिफुल शेयरिंग एंड क्लैप फॉर हिम. वेरी गुड, एक्सलेंट. मैम, हमारे स्कूल के प्रिंसिपल मिस्टर बाड़ाराम पाटिल सर शायद कुछ बोलना चाहते हैं, मैं उनको अनम्यूट कर देता हूँ. पाटिल सर, गुड मॉर्निंग. पाटिल सर, गुड मॉर्निंग. सर गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग सर. ओके सर, जो 1 मिनिट फक्त बोलू द्या, मग चालू करा सेशन. यस सर. आवाज येतो ना? आवाज येतो, व्हिडिओ बंद आहे. हा, ओके. मिनिट. यस. हा, सर्व विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे. म्हणून बघा, आपले जे संस्कार वर्ग चालू आहेत, या संस्कार वर्गाला जी हजेरी आहे ती हजेरी थोडी कमी आहे. बरेचसे विद्यार्थी ऍबसेंट राहतात. तुमचे जे मित्र मैत्रिणी जे आहेत याचं महत्व तुम्ही सर्व बाकीच्या विद्यार्थ्यांना सांगा. आपली कॅपॅसिटी आहे 1000ची, परंतु आपले विद्यार्थी जास्तीत जास्त 450 पर्यंत असतात आणि आपले टोटल विद्यार्थी 800 आहेत. त्यामुळं आपले जे ऍबसेंट राहणारे मित्र मैत्रीण आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही थोडं सांगा. लेक्चर चांगले आहेत, आपल्याला त्याच्यातून पॉझिटिव्ह घेण्यासारखं आहे, फायदा आहे. आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्या अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन होण्याकरिता हे क्लास चांगले आहेत असे सांगा आणि सगळ्यांना जॉईन व्हायला सांगा. ओके सर? येस सर, येस, एक्झॅक्टली. इतका सुंदर उपक्रम आपण राबवलेला आहे. आपले मित्र काही कारणास्तव उपलब्ध राहू शकत नसतील तर तुम्ही जास्त त्यांना पण सांगायची गरज नाहीये. तू फक्त एकदा जॉईन कर, म्हणजे तुला स्वतःला कळेल. एवढं जरी सांगितलं ना तो जॉईन होईल आणि एकदा जॉईन झालेला विद्यार्थी कधी आपल्याला परत सोडणार नाही, हे तर तुमचा अनुभव पण आहे. तेव्हा कसंही करून पोस्ट ठेवा, म्हणजे मला बोलता येईल मध्ये पण. हो, येस, एक्झॅक्टली. येस सर, थँक्यू व्हेरी मच. आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी सरांनी सांगितलेल्या सूचनेचं थोडं पालन करायचं हे करा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन विल बी फ्रॉम साई चव्हाण, 10th D. साई, अनम्यूट करू शकतोय. सर आवाज येतोय? क्लिअर आहे. सई चव्हाण. ओके सर. सर
ऍक्च्युली मी जेव्हा पण हे सेशन सुरू करून बसते ना म्हणजे ऐकते ना तेव्हा माझे जे 2 लहान भाऊ आहेत ना छोटे छोटे ते पण ऐकतात आणि क्या बात है. ते दररोज सकाळी कधी असं टीव्ही चालू करून बसत होते तर आता ते टीव्ही कडे जास्त इंटरेस्ट न देता सेशन कडे जास्त इंटरेस्ट देऊन बसतात टीव्ही बंद करून टाकतात म्हणजे एक्सलंट वा. एक्सलंट मॅम. Excellent. खूपच छान. म्हणजे तू आप- ऐकल्यानंतर त्यांना पण मी तर बोल बोल थँक्यू बाळ. म्हणायचे पण ते दोघं पण असंच प्रत्येक गोष्टीला छोटे छोटे जरी कारण असले ना तरी ते थँक्यू असं म्हणत बसतात. How sweet. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. म्हणजे हे थँक्यूचं बाळकडूच तू पाजतेस त्यांना. So sweet. कृतज्ञतेचं विश्व आपल्या सभोवती निर्माण झालंय. So Very nice, so nice. nice. देखिए So इसमें very nice. इट्स अमेजिंग। सी आप क्या होता है, अब आप जब आइसक्रीम खाते हैं तो टेस्ट सिर्फ आपको मिलता है, उसका डिलिशियसनेस का पेट आपका भरता है, पर आप जब इसका खाना खाते हैं, जब थैंक यू का मैजिक के अंदर के नॉलेज अंदर लेते हैं, तो वो पूरे घर में फैलेगा, वो आपकी सोसाइटी में फैलेगा, आपकी फ्रेंड्स में फैलेगा, और आप धीरे धीरे देखेंगे कि सारी जगह पे इसका मैजिक फैल रहा है, जैसे आपने अपने भाइयों के बारे में बताया। सो अमेजिंग, आप ये करते रहिए और आप देखिए कैसे आप अपने पेरेंट्स को, अपनी फैमिली को, अपनी फ्रेंड्स को, सबको इसमें इन्वॉल्व करने लग जाएंगे। अमेजिंग। इट विल स्प्रेड लाईक अ फ्रॅग्रन्स. यस Yes. जसा अगरबत्ती आणि अत्तर याचा सुगंध चारीकडे पसरायला वेळ लागत नाही ना, तसं आपल्यामध्ये हे कृतज्ञतेचं बाळकडू जे मॅडमने सांगितल्याप्रमाणे तुम्ही पाजताय ते पटकन इतकं पसरणार आहे आणि सगळा आसमंत एकदम सुगंधमय होणार आहे. तर तुम्ही फक्त याची जादू बघत राहा. आय विल अनम्यूट गौरव यादव फ्रॉम 9th B. गौरव अनम्यूट करून बोलू शकते बाळ. सर मॅडमने जसं सांगितलं होतं ना तसं मी रोज माझ्या भावांसोबत माझी भांडणं व्हायची. भांडण ते मॅडमने सांगितल्यापासून मी ते भांडण झाले की लगेच त्यांना थँक्यू म्हणायचो. त्यांनी माझ्या दुसऱ्या दिवशी माझ्यासोबत भांडण केले, खूप चांगले वागले वाव आणि वाव. मी पण एक सारखे थँक्यू म्हणायचे काय चूक झाली तरी. अरे वा. अरे वा. या मॅम. म्हणजे खूपच चांगलं झालं ना. म्हणजे तू थँक्यू त्या म्हटल्यापासून त्यांच्या एकदम सडनली कम्प्लिटली त्यांच्या भावनाच बदलल्या. म्हणजे तुझ्या इतक्या चांगल्या भावना त्यांना पोहोचल्या की दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी भांडण करायचंच बंद केलं. म्हणजे त्या ऑटोमॅटिकली झालं ना. म्हणजे बघ ना, सिम्पल थँक्यू नोट नुकतंच म्हणजे त्याला तोंडाला तोंड द्यायची गरजच लागली नाही. जस्ट एक कृतज्ञतेचा भाव तुझ्या चेहऱ्यावरती, तुझ्या तोंडातून, मुखातून बाहेर पडला. जसं मंत्र म्हणतो आपण तसंच, आणि तो तुझ्या भावाने ऐकलं आणि त्यांनी ते फॉलो केलं आणि भांडण थांबली तुमची. म्हणजे किती मोठा चेंज आहे, राईट? ह्या सगळ्यांनीच लक्षात घ्या. आता त्यांनी गौरवनी जसं सांगितलं की त्यांच्या भावानी भांडण करायचं थांबवलं थँक्यू म्हटल्यानंतर. म्हणजे हे किती सिम्पल थिंक आहे. म्हणजे एकदम छोटीशी गोष्ट आहे पण खूप काही मोठं देऊन जाते आपल्याला. थँक्यू सो मच. गौरवसाठी व्हेरी नाईस. गौरव व्हेरी नाईस. व्हेरी गुड. अप्रिशिएबल. क्लॅप्स फॉर गौरव. गौरव थैंक यू फॉर शेयरिंग। और बाकी सब बच्चों को भी मैं यही बोलना चाहूंगी कि कभी कभी हमें ना ऐसे फील होता है, हमारे पेरेंट्स ने, हमारे मम्मी डैडी या आजी आजोबा या भाई बहन ने कुछ बोला है तो आपको दुख होता है। वो दुख में क्या होता है कि आपको उदास होते हो या गुस्सा आता है, तो उसके बजाय आप उनको थैंक यू बोलोगे कि वो जो भी हमारे लिए बोल रहे हैं उसके हमारे अच्छे के लिए बोल रहे हैं। जैसे अगर उनको कुछ चाहिए और आपने नहीं सुना तो आपको गुस्सा आया, तो गुस्सा आने के बाद क्या हो गया कि आपने उनको 2 बातें बोली, उन्होंने बोली, तो आप लोगों के घर में वो अच्छा एटमॉस्फेयर नहीं रहता, एनर्जी अच्छी नहीं होती है। तो वो एनर्जी अच्छा कैसे हो जाएगा? जैसे आपको मम्मी ने बोला 1 गिलास पानी लेकर आओ और आपने गुस्सा करके बोल दिया नहीं चाहिए, तो आपने उल्टा उनको बोला हाँ मम्मी मैं लेकर आता हूँ और थैंक यू आपने मुझे बोला लाने के लिए। मीन्स आपको अगर किसी ने काम बोला है तो आपने उनको थैंक यू बोलना चाहिए, क्योंकि अगर उन्होंने काम आपको नहीं बोलोगे तो आप सीखोगे कैसे? आपको अगर चपाती बनाने बोला है या पानी जाके झाड़ों को डालने बोला, तो ये सब काम के लिए भी आपने थैंक यू बोलना चाहिए। तो ऐसे थैंक यू बोलने से सबके घरों में मस्त शांति रहेगी एंड इट विल बी लॉट ऑफ हैप्पीनेस। सब जगह गोड और जॉयस बोलते हैं ना, सभी लोग मस्त एंजॉय कर पाएंगे। इसको थोड़ा सा अगर आप सब लोग, अब जो पेरेंट्स है यहाँ पर, वो भी आप समझिए कि कंप्लेन करने के बजाय थैंक यू बोला तो बहुत परफ्यूम के जैसे, फ्रेग्रेंस, जैसे सर ने बोला, फ्रेग्रेंस के जैसे, खुशबू के जैसे माहौल बदल जाता है।
और सब जगह खुशबू आती है, सब रिश्तों में खुशबू आती है। या थैंक यू, मैम, थैंक यू बिल्कुल वैल्यूएबल प्रेशियस गाइडेंस आपने दिया है इस बार। नेक्स्ट इज आज्ञा एंड अधिश्री गव्हाणे। आई एम गोइंग टू अनम्यूट। या गव्हाणे, मी अनम्यूट केलेला आहे। येस सर. हा बोल। हा गव्हाणे, Unmute झाले. गव्हाणे अनम्यूट करून बोलू शकते, मी अनम्यूट इथून केलेलं आहे तुला। जस्ट ट्राय वन मोर टाइम। ओके। हा हॅलो सर. हा हा आम्ही तुमचं सगळं मिळून फॅमिली लेक्चर बघतो. आम्हाला खूप सगळं शिकायला भेटतं. तर तुम्ही जे सांगितलेली आम्हाला स्टोन ऍक्टिव्हिटी ती आम्ही केली आहे. तर त्याच्यात मी पहिले स्टोनला खूप काय काय चांगलं सांगितलेलं आणि मग स्टोनला जे सांगितलं तेव्हा पण तो स्टोन समोर यायचा माझ्या, मला चांगली गोष्टी दाखवायच्या. या Very मॅम, good. रिप्लाय Very रिप्लाय nice. मॅम। तर अधिश्री आणि आज्ञा, तुम्ही विथ फॅमिली हा सेशन बघताय, याचा अर्थ तुमच्या दिवसाची सुरुवात ही पूर्ण कुटुंबासहित एकदम कृतज्ञतेतून होते। त्यामुळे चांगल्या लहरी आपल्या घरामध्ये फिरणार आहेत, चांगल्या वेव्स येणार आहेत आणि तुम्हाला नक्कीच याचा पॉझिटिव्ह रिप्लाय हा समाजाकडून मिळणार आहे, कारण तुम्ही पूर्ण घरापासून सुरुवात केलेली आहे। व्हेरी गुड, एक्सिलेंट, अप्रिशिएबल। मैम, यू वांट टू ऐड? या आई जस्ट वांट टू ऐड, जो स्टोन का उन्होंने बताया है ना, उसका रीजन क्या है। स्टोन इज अ पार्ट ऑफ मदर अर्थ। हमने बोला ना धरती माता को हमको ग्रेटिट्यूड बोलना है। तो जब भी हम सोते हैं, कभी बाय चांस बोलते हैं ना, हम धरती को टच करके थैंक यू बोलना है, पर बाय चांस हम नहीं कर पाते, तो वो जो स्टोन है पार्ट ऑफ मदर अर्थ है, धरती है। इसीलिए उसको हम हाथ में पकड़ के अच्छी बातें रात को जब बोलते हो, जो ऐसे जैसे आपको पल्लवी मैम ने बताया या रिम्पल मैम ने बताया, तो उसको हाथ में रख के आपको सब अच्छी बातें जब बोलोगे ना, तो वो धरती माता को थैंक यू पहुंचेगा। तो दैट इज बोलते हैं जैसे एक छोटा सा मंत्र, हम लोग जब बहुत बड़ी पूजा करते हैं सिर्फ ओम नमः शिवाय बोलते हैं या थैंक यू बोलते हैं, छोटा सा एक मंत्र होता है। तो जो स्टोन को पकड़ते हैं वो एक मंत्र जैसा है। आपने अगर हाथ में पकड़ा, वो इट विल रीच टू मदर अर्थ, थैंक यू। तो इसीलिए आपको उसको अच्छा हाथ में पकड़ के आपको अच्छी अच्छी बातें बोलनी चाहिए, तो वो आपके पास वापस से डबल होकर आएगी, खुशी आएगी, रात को नींद अच्छी आएगी, सुबह आपको स्टोन को पकड़ के थैंक यू बोलना है। ओके डॉक्टर शीतल, आपको मराठी में इसमें कुछ तो बोल सकते हो। हा तेच ते स्टोनचं जसं दीपा मॅडमनी आता हिंदीमध्ये सांगितलं तसंच मराठीमध्ये म्हणजे तुम्ही स्टोनला पकडून चांगलं म्हणजे जसं धरती माता आहे, म्हणजे स्टोन हा कसं धरती मातेपासूनच येतो, दगड म्हणतो आपण त्याला, तो तुम्ही घेऊन चांगली रात्री बोलताना त्याला जेव्हा तुम्ही मुठीमध्ये घेता तेव्हा चांगली गोष्ट जे काही तुम्हाला दिवसभरात ज्या काही चांगल्या गोष्टी झाल्या त्या बोलायच्या आहेत। सर्वात कोणती चांगली गोष्ट झाली, सर्वात जास्त चांगली कुठची गोष्ट झाली ते बोलायचं आहे आणि ते बोलून तुम्हाला झोपायचा मतलब म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये, तुमच्या ब्रेनमध्ये कम्प्लिटली पॉझिटिव्ह सकारात्मक भावना, सकारात्मक विचार पोचतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला छान छान झोप पण लागते। तुमची जी कामं असतील किंवा तुम्हाला खूप सकाळी सकाळी उठल्यानंतर पण तुम्हाला खूप फ्रेश वाटतं, कारण तुम्ही त्या भावनेतून, त्या पॉझिटिव्हनेस मधूनच तुम्ही झोपले जाता आणि त्या झोपताना तुमच्यामध्ये कसलीही एखादी कुठची निगेटिव्ह विचार, कुठचे वेडे वाईट विचार असे मनामध्ये नसल्यामुळे तुम्हाला छान झोप लागते आणि सकाळी तुम्ही फ्रेश एनर्जेटिक होता कुठचंही काम करण्या, शाळेत जायला, घरची कामं करायला, बाहेर जायला, कोणत्याही गोष्टी करायला। तेव्हा तुम्ही जसं दीपा मॅमने सांगितलं रात्री घेऊन झोपताना आणि घेऊन झोपायचं आणि सकाळी घेऊन झोपल्यानंतर सकाळी उठताना तुम्हाला कसं फ्रेश वाटतंय। या मॅमने सांगितल्याप्रमाणे आपण जेव्हा दिवसभराची कामं करतो, जसं मगाशी एक शेअरिंग झालं की सकाळी उठल्यापासून आम्ही विथ फॅमिली हा सेशन पाहत असतो, म्हणजे कृतज्ञता ही सकाळपासून सुरू होते आणि संध्याकाळपर्यंत चालते। पण दिवसभराच्या घडामोडीमध्ये काही चांगल्याही गोष्टी होतात आणि अनपेक्षितपणे काही वाईटही गोष्टी कदाचित आपल्या डोळ्यासमोर येऊ शकतात, परंतु रात्री झोपत असताना आपण त्याचं बायफर्गेशन करतोय की त्यातले जे वाईट आहे तो विचारच करत नाहीये। आपण फक्त त्यातून गाळून गाळून आपल्या हातामध्ये जो स्टोन आहे त्याच्यामध्ये फक्त चांगले आणि चांगलेच विचार आणतो आणि आपल्याला माहिती आहे की पूर्ण दिवसभराच्या कामातून आता आपण झोपेला जाणार आहोत, त्यावेळेला आपला ब्रेन शांत असणार आहे। चांगली झोप लागायची असेल तर त्या स्टोन मध्ये आपण सगळे चांगले विचार आठवले आणि त्यातली दिवसभरातली सगळ्यात बेस्ट जी आहे, सगळ्यात बेस्ट
ती आपण आठवून तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपला मेंदू अत्यंत प्रसन्न अवस्थेत असतो. चांगली झोप लागते, सकाळी लवकर जाग येते आणि जेव्हा सकाळी जाग येते त्यावेळेला आपण पॉझिटिव्ह एनर्जीने जागे होतो. असंच आपल्या मॅमने या आताच्या गायडन्समध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांनी या पद्धतीचा उपाय आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये करायचा आहे. केवळ आपला कोर्स चालू आहे म्हणून नाही. आता त्याला आपल्याला सवयीमध्ये आणायचं आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज फ्रॉम आदित्य सगळे. One minute. या मॅम. Yeah, like the way Dr. Sheetal and Deepa ma'am has explained so well, एक छोटे से एग्जाम्पल से मैं उसको थोड़ा सा और बता सकती हूँ. तो अगर सपोज आप रात को देखोगे अपने कपड़ों में सबसे बेस्ट कपड़े कौन से हैं मेरे, मुझे ये ड्रेसेस बहुत अच्छी लगती है और उनको आप टॉप में लगा दोगे तो सुबह जब आप उठोगे अलमारी से अपने कपड़े निकालने के लिए कितना इजी हो जाएगा कि सबसे मेरी फेवरेट ड्रेसेस ऊपर है जो मुझे सबसे अच्छी लगती है, फटाक से वो ड्रेस निकाल के आप पहन लोगे. तो वैसे ही जो सबसे अच्छे विचार, अच्छी चीजें आपके साथ में उस दिन पे हुई है, जब आप अपने ब्रेन में, अपने दिमाग में सबसे ऊपर रख लोगे, जब आप वो मैजिक रॉक को पकड़ोगे और जब आप उसको रिपीट करोगे तो नेक्स्ट दिन सुबह आप जब उठेंगे तो सबसे बेस्ट थॉट जो है आपके दिमाग में वो बेस्ट ड्रेसेस के जैसे बाहर निकल जाएगी एंड देन आपका दिन बहुत ही अच्छे पॉजिटिव थॉट से स्टार्ट होगा. So that is the way, that is the reason कि हम वो मैजिक रॉक यूज करते हैं. One of the reasons. मैम बहुत ही सही एग्जांपल दिया. जो मैं बताने जा रहा था वो आपके एग्जांपल से तो काफी आसान हो गया. एक्सेलेंट मैम. Thank you. Thank you so much. Thank you so much. Very nice. नेक्स्ट शेअरिंग इज फ्रॉम आदित्य सगळे 10th A. आदित्य अनम्यूट करू शकतोय. हॅलो सर, मी आदित्यची मोठी बहीण बोलते, धनश्री. धनश्री बोल. सर, आम्ही आणि आई दोघे हे लेक्चर अटेंड करतो आणि तो या टाइमला क्लासला गेलेला असतो. मग आम्ही त्याला घरी आल्यावर सांगतो की तू हे कर ते कर. म्हणजे आता स्टोनची ऍक्टिव्हिटी झाली, अजून थँक्यूची ऍक्टिव्हिटी झाली, अजून तो वॉटर ग्लासची ऍक्टिव्हिटी झाली. मग आम्ही त्याला सांगितलं या गोष्टी. त्याचा गेल्या 2 आठवड्यापासून स्कोर कमी होता त्या मॅच मध्ये, पण त्याने ऍक्टिव्हिटी चालू केलं ना तेव्हापासून त्याचा स्कोर वाढलाय आणि तो म्हणजे आता म्हणजे नॅशनलची मॅच होती त्याची, तर आज तो गेले. वेरी गुड क्वेश्चन मैम. आई वुड लाइक टू ऐड, ये जो आदित्य सगळे की दीदी बोल रही थी वो भी एक अच्छी स्टूडेंट है हमारे स्कूल की, और उसका जो भाई है आदित्य वो राइफल शूटिंग में नेशनल के मैचेस खेलता है. विद इन अ शॉर्ट पीरियड ही हैज अचीव्ड दिस गोल ऑफ नेशनल. Wow. So you can add. Wow, very good. Congratulations. Excellent. Excellent. Yeah ma'am, you can add with this sharing. तर त्याने कृतज्ञता चालू केली आणि नंतर त्याचं हे वाढलं असं त्यांना म्हणायचं. क्वेश्चन त्यांचं काय होता मला कळलं नाही क्वेश्चन ऍक्च्युली. त्याचा मॉर्निंग सेशन मध्येच क्लास असल्यामुळे तो या लेक्चरला काही वेळेला उशिरा येतो किंवा काही वेळेला येऊ शकत नाही. सो तिची सिस्टर आणि तिची आई हे दोघेही या सेशन मध्ये ऍड असतात आणि तो जेव्हा घरी येतो तेव्हा ह्या लेक्चर बद्दल ते त्याला सांगतात आणि तसं आत्मसात केल्यानंतर त्याच्या परफॉर्मन्स मध्ये सुधारणा खूप झालेली आहे आणि नॅशनल मॅचेस मध्ये सुद्धा परफॉर्मन्स चांगला देतोय तो. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. म्हणजे त्यानं मग त्याला अजूनही जास्तीत जास्त जेव्हा त्याचा परफॉर्मन्स असताना किंवा एव्हरी डे त्याला काय होणार, म्हणजे त्याच्यासाठी त्याला आधीच त्याला कृतज्ञता त्यानं द्यायला पाहिजे. म्हणजे दिली तर जास्त अजून त्याचा परफॉर्मन्स वाढेल. म्हणजे तो खेळणार असेल किंवा त्याचे काही पॉइंट्स असतील किंवा त्यांचं काय कुठच्या लेवल असतील तर मी ही चांगली लेवल मला मिळालेली त्याच्याबद्दल मी धन्यवाद आहे. त्याच्या ग्राउंडला किंवा त्याचे काही इन्स्ट्रुमेंट्स रायफल करतो ना तो, तर त्याच्या सगळ्या गोष्टीला म्हणजे त्या सगळ्या नॉन लिव्हिंग थिंग्स सुद्धा त्याला सगळ्याला त्यानं थँक्यू म्हटलं पाहिजे. आधीच करायच्या आधीच किंवा मॅचला जायच्या आधी जास्तीत जास्त थँक्यू म्हणून जास्तीत जास्त जेवढं लिहिता येईल तेवढं लिहत असेल तर खूपच छान. पण लिहायला जर वेळ मिळत नसेल तर बोलून सुद्धा प्रत्येक गोष्टीला त्यानं थँक्यू आधी मॅच व्हायच्या आधी म्हणजे ग्राउंड पासून झाडा वेर एव्हर ही गोज दिस एरिया स्पेस सगळ्या गोष्टीला म्हणजे आता आपण 5 पंचतत्व घेतलेत ना, सो सगळ्या स्पेसला तो जी वापरतो ती स्पेस आहे, जे काय करतो त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी थँक्यू जर त्यानं म्हटलं तर अजून त्याचा चांगला परफॉर्मन्स वाढेल. म्हणजे खूपच चांगला रिझल्ट येईल त्याला. ये शबीर जी, शीतल ने एकदम एग्जैक्टली वही बताया, मैं भी वही बोलने वाली थी. अगर सेशन किसी के मिस हो रहे हैं तो आप YouTube में वापस रिकॉर्डिंग देख सकते हैं ताकि वो आप बार बार अगर कुछ रह गया है तो आप याद कर सकते हो. तो दैट इज वेरी इंपॉर्टेंट. इसलिए हम रिकॉर्डिंग हो रही है तो आप उसका भरपूर फायदा उठाओ.
आपके फ्रेंड जो नहीं देख रहे उनको भी बोलो देखने के लिए, बिकॉज ये पूरे लाइफ चेंजिंग है। आपकी जिंदगी में एवरी सक्सेस जो आएगा इसकी वजह से वो डबल ट्रिपल हो जाएगा। एक ये चीज है, और वो आदित्य भी रिकॉर्डिंग देख सकता है ताकि वो समझे। एंड आई एम सो हैप्पी कि पूरी फैमिली देख रही है। शबीर जी आपने सब ये बात डिस्कस किया था कि पूरी फैमिली देखेगी तो बहुत अच्छा होगा। एंड सो मेनी आर फॉलोइंग। आई एम सो 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 हैप्पी जादव जी के लिए और आप लोगों के, आप लोगों ने शुरू किया कि सब Yeah. घरों में पहुंच रहा है। ये जो ड्रीम है वो पूरा हो रहा है। थैंक यू सो मच। या मैम, इट्स वेरी अप्रिशिएबल कि अगर वो बच्चा नहीं है तो उसके फैमिली मेंबर्स भी इस सेशन को देखकर उनके घर में वो डिस्कशन होता है, मतलब वो एक जो हम बोलते हैं वेव्स, वो वेव्स उनके घर में तैयार होते हैं। इट्स वेरी अप्रिशिएबल एंड एवरीबॉडी शुड डू दिस। एंड ये सुनने के बाद ना मतलब आंखों में खुशी के आंसू आ रहे हैं। आई मीन इट्स लिटरली पानी है आंखों में ये सब सुनने के बाद। आई मीन इट इज रियली 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 वेरी ब्यूटीफुल कि बच्चों को ये उम्र में ये सब चीजें मिल रही है और उनकी लाइफ आगे बहुत मीन्स ये हमेशा के लिए है। ये आज सिर्फ सेशन 20 डेज या 1 महीना या 2 महीने की नहीं है, ये लाइफ लॉन्ग आप उसको याद रख सकते हो और प्रैक्टिस करना है। थँक यू। थँक यू सो मच. विद्यार्थी थँक यू. मित्रांनो, आपण हे पाहू शकता की कुठल्याही प्रकारचा आउटपुटची अपेक्षा न ठेवता केवळ तुमच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस यावेत या धडपडीने हे सगळे गुरुवर्य आपले झटतायत. थेट अमेरिकेवरून वेळ काढून त्या मॅम आपले आता आपल्याकडे दिवस आहे, त्यांच्याकडे आता रात्र आहे आणि तरी त्या मॅम आपल्या सोबत बोलण्यासाठी तयार आहेत. दीपा मॅमने तर बोलता बोलता सांगितलं की आपल्या डोळ्यातून पाणी येतंय. म्हणजे तुमच्यासाठी किती मनापासून हे लोक धडपड करतात याचा आपण विचार करायचा आहे. आणि कुठलीही व्यक्ती मूल्याचा विचार न करता की मला याचं काय मूल्य मिळणार आहे तरी सुद्धा तुम्हाला द्यायला इच्छुक आहे. तर याच्यावरून लक्षात घ्या की आपल्याला किती अबंडन्स मध्ये म्हणजे किती मुबलक प्रमाणात भरपूर मिळणार आहे. सो बी प्रेझेंट अँड बी पॉझिटिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन इज फ्रॉम अभिवादन प्रघणे. अभिवादन अनम्यूट करू शकतो. हॅलो सर, आवाज येतोय? हो, क्लिअर आहे. सर मी दिवसभर सगळं करून खूप थकतो आणि दुपारी झोपून जातो. तर माझं कसं आहे, समजा दुपारी झोपलं तर मग रात्री झोप येत नाही मला. तर काल मी कसं केलं, काल दुपारी झोपलो आणि रात्री झोपताना मी हातात दगड घेतला आणि तिला चांगली गोष्ट सांगितल्या. मग मला कळलंच नाही की कधी झोप लागली कधी नाही. अरे वा, चांगल्या पहिली गोष्टी गोष्ट सांगितल्यावर खूपच तो छान. दगड नाहीये, झोप लागली. इट इज अ मॅजिक स्टोन. या मॅम, सॉरी टू डिस्टर्ब, यू कॅन कंटिन्यू. नो बरोबर. दगड तुम्ही म्हणता ना मॅजिक स्टोन. येस, इट इज दॅट्स व्हॉट इज टर्निंग कम्प्लिटली. तुला चांगली झोप लागली ना, म्हणजे जादूचा दगड आहे तो. जादूचा दगड, साधा सिंपल दगड नाही, तर तू चार्ज केलायस त्याला आता तुझ्या भावनेतून, तुझ्या त्याला चांगले तुझे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स, पॉझिटिव्ह एनर्जी, त्याच्यामुळे तो इतका चेअरफुल ब्लिसफुल म्हणतो ना तसा झालाय. त्याच्यामुळे तुला छान झोप लागली. खूपच छान. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. एक्सलेंट, व्हेरी गुड. जैसे है ना, जब हम सॉरी जैसे जब हम छोटे थे ना, तो हमें कितना अच्छा लगता था जब माँ हमारे सर पर हाथ फेरती थी, प्यार से कुछ बोलती थी, क्योंकि उनके इतना लव, इतना पॉजिटिविटी उनके अंदर से हमको महसूस होता था. तो ये जो मदर अर्थ है, जैसे दीपा मैम ने बताया कि वो मैजिक स्टोन इज पार्ट ऑफ मदर अर्थ. ये धरती माँ है आपकी, और जब आप उसको पकड़ के तो पॉजिटिविटी दे रहे हैं, अच्छी भावना दे रहे हैं, तो रिटर्न में आपको ऐसा ही लगेगा कि वो प्यार से आपको सुला रही है, दुलार रही है. बहुत बहुत अच्छा फील होगा और अब ऑटोमेटिकली बहुत अच्छी नींद आने लग जाएगी आप लोग सबको. थँक यू सो मच. वन मोर थिंग इज नोटिसेबल की या विद्यार्थ्याने आता सांगितलं की मला दुपारी झोपल्यानंतर रात्री झोप लागत नव्हती, आणि दुसऱ्यांदा सांगताना त्याने सांगितलं की तसं मी काल दुपारी झोपलो आणि परत रात्री त्या मॅजिक स्टोन बद्दल मी विचार केला तेव्हा मला झोप लागली. याचा अर्थ काय, त्याने त्याच्या रुटीन मध्ये चेंज नाही केला. तो दुपारी झोपत होता, कालही दुपारी झोपला, परंतु मॅजिक स्टोन घेतल्यानंतर जो त्याच्या लाईफ मध्ये बदल झाला तो अप्रिशिएबल आहे. की असं नाही की दुपारी झोपायचं सोडून दिलं म्हणून मला रात्री झोप लागली. ही नोटीस करण्यासारखी महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. ब्युटिफुल एक्सलेंट शेअरिंग. नेक्स्ट सर, और एक बोलो. जस्ट वन ऐड कि ये जो मैजिक, ये सभी बच्चों के लिए है. ये जो स्टोन है रास्ते पे से आपने उठाया, राइट? ये आपको मीन्स कोई स्पेशल दुकान में जाके नहीं खरीदा है या कोई इसका डेकोरेशन नहीं है, कुछ पैसे नहीं दिए, फ्री में आपने रास्ते से उठाया है, उसको अपने हाथ में रखा और सिर्फ आप पॉजिटिव बातें उसको बोल रहे हो.
तो वो पॉजिटिव बातें जो आप बोल रहे हो ना, उसकी वजह से उसमें वो जादू आया है। तो जितना आप पॉजिटिव उसको रात को हाथ में पकड़ के बोलोगे, थैंक यू बोलोगे, आपके लाइफ में आपकी विशेष अपने आप पूरी होगी। जैसे उनको रात को नींद नहीं आ रही थी, आ गई। आपको केमिस्ट्री में 100 मार्क्स चाहिए, आप उसको बोल दो कि मुझे पढ़ाई अच्छी हो रही है, थैंक यू सो मच, मुझे 100 मार्क्स चाहिए। मुझे कुछ भी आपको जो चाहिए अच्छा चाहिए, जिससे सबको फायदा होगा, आपको फायदा होगा, सबको खुशी होगी, वो विशेष आप उसको बोल सकते हैं और आपकी पूरी होगी। तो वो जादू आप क्रिएट कर रहे हो, वो मैजिक आपके वर्ड्स, आपकी एनर्जी क्रिएट कर रही है वो स्टोन में। तो वो स्टोन को आप हमेशा पॉजिटिव बोलो, यू विल गेट गुड रिजल्ट। थैंक यू सो मच। एक्सलंट. तर आता एक विचारायचं होतं की आपण जे 5 तत्व घेतले त्यांनी त्याचं कुणाचं म्हणजे त्यांनी कुणाचं सगळं असाइनमेंट त्यांना कुणाला काही हे आहे का, शंका काय आहेत का त्याच्याबद्दल? म्हणजे कोणी सगळ्यांनी केलं का ते सगळं 5 तत्वांना थँक्यू किंवा त्याच्याबद्दल काय त्यांनी वाक्य लिहिलीत का प्रॉपरली? विद्यार्थी मित्रांनो, पंचमहाभूते आणि पंचतत्व म्हणजेच 5 एलिमेंट्स हे आपल्याला मॅमने परवाच्या सेशन मध्ये सांगितलेले होते. अगदी साध्या सोप्या आणि चांगल्या भाषेमध्ये सांगितलेत. पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश हे जे 5 तत्व आहेत त्यांना आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्याबद्दल एक असाइनमेंट दिलेलं होतं. त्याच्याबद्दल वाक्य लिहायला सांगितलेले होते. ती लिहिलेली असतील तर उत्तम, आणि नाही लिहिलेली असतील तर त्याबाबत काही आपल्या मनात शंका आलेली असेल तर तुम्ही प्लीज रेज हँड करा आणि विचारा. बाकीचे ज्यांनी रेज हँड केलेले त्यांनी जरा लोअर हँड करा. त्याच्याबद्दल असतील तर फक्त हात वरती ठेवा. ओंकार देशमुख, आय एम गोइंग टू अनम्यूट हिम. ओंकार बोल. हा सर, मी सकाळी उठलं, मॅडमने सांगितलं ना सकाळी उठल्या धरणी माताला थँक्यू बोलायचं, मी तसंच केलं आज सकाळी. मी थँक्यू धरणी मातेला थँक्यू म्हणलो, मला खूप चांगलं वाटलं. अरे वा, व्हेरी नाईस. सकाळी उठल्या तू टच केलंस आणि थँक्यू म्हटलंस, राईट? हाताने टच केलंस, राईट? हो. ओके, तर तुला खूप छान वाटलं. मला वाटलं किती वेळा तरी लागतात आपल्या धरणी मातेला, आपण थँक्स बोललो, त्याला आता चांगलं वाटलं मला सकाळ. व्हेरी नाईस. आणि सगळ्यांसाठी, तुझ्यासाठीच नाही ओंकार, सगळ्यांसाठी. आणि अजून पण मी सांगितलं होतं की अनवाणी म्हणजे गवतावरती किंवा बाहेर जमिनीवरती चाला, असं कोणी चालून बघितलं आणि कसं वाटलं, त्या कशा भावना कशा वाटल्या, असं कोणी काय केलं का? तो पण मी सांगितलं होतं, तो एक प्रयोग करून बघा स्वतःवरती. चालता अनवाणी चाला, जसं आदिवासी लोक चालतात तसं अनवाणी चाला, आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला कसं फिलिंग आलं, असं कोणी केलं असेल तर प्लीज शेअर करा. आता गिरीशने हात वरती केलाय, त्याला आपण अनम्यूट करूया. गिरीश बोल बाळ. हॅलो टीचर, तुम्ही जे सांगितलं ना अनवाणी चाला, ते मी केलेलं आहे, मला खूप बरं वाटलं. अरे वा वा वा, खूप बरं वाटलं, राईट? चालल्यानंतर म्हणजे चप्पल घालून चालताना आणि चप्पल न घालून चालताना ज्या भावना धरती मातेबद्दल किंवा जशा क्रिएट होतात, त्याच्यामध्ये खूप चांगला फरक वाटला असेल ना तुला गिरीश? हो मिस, चप्पल घातल्यावर आहे ना असं एकदम गुदमरल्यासारखं वाटत होतं पायांना, आणि जेव्हा काढून चाललो, मस्त हिरवं गवत, गुदगुदी पण होत होती, आणि मऊ मऊ गादीवर झोपल्यावर कशी फिलिंग येते तशी फिलिंग येत होती. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी गुड गिरीश, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. व्हेरी गुड गिरीश. खैरे श्रावणीचा प्रश्न आहे. खैरे श्रावणी बोल. श्रावणी अनम्यूट केलेला आहे. दरम्यान नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. सिद्धांत हा सर, मला टीचरांना शीतल टीचरांना एक प्रश्न विचारायचा आहे. हा गिरीश बोल. टीचर, तुम्ही अमेरिकेत राहून एवढे चांगले मराठी कसे बोलता? सगळ्यांचा प्रश्न आहे मॅम, आमच्या सगळ्यांचा. मराठी माझी मायबोली आहे, राईट? सो माझ्या मायबोलीला मी कसे विसरू शकते? मराठी माझी मायबोली आहे म्हटल्यानंतर माझी मराठीला मी विसरू नाही शकत, राईट? माझी मुलं सुद्धा, मी इथून ऑनलाईन क्लासेस घेतात मराठीचे. आता इथे तर सगळीकडे इंग्लिश चालतं, पण मी स्पेशली माझ्या मुलांना क्लासेसना बसवते. ते लोक क्लासेस ऑनलाईन, तुमचे जसे ऑनलाईन क्लासेस चालू आहेत तसे त्यांचे मराठीचे स्पेशल क्लासेस ऑनलाईन चालू आहेत. कारण त्यांना मला
मला जशी मायबोली माझी बोलता येईल तशी मला माझ्या मुलांना पण मायबोली बोलता आली पाहिजे. त्यांच्या इंग्लिश तर आहेच आहे त्यांचं, पण मी खूप अभिमान आहे की माझ्या मायबोलीबद्दल. आणि डॉक्टर Yeah, शीतल ma'am. महाराष्ट्र है ती इस महाराष्ट्र में वो पैदा हुई है और स्कूल उन्होंने उनके फैमिली सब महाराष्ट्र है, तो वो मराठी बोलेंगे बहुत अच्छी. आणि माझं शिक्षण सगळं पुण्यामध्येच झालेलं आहे. मी पुण्यालाच होते. वाव, हे सगळ्यात महत्वाची टिप मुलांना मिळाली. पुण्यात असून अमेरिकेला गेल्यानंतर तिथल्या सराउंडिंग मध्ये इंग्लिश असताना सुद्धा आपली मराठी तुम्ही विसरला नाहीत. याचा अर्थ पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, हे आपल्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांना कळालंय. आणि अशा पुण्यामध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळते त्याबद्दल आम्ही सगळे प्राईड फील करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहिलंय की अमेरिकेत जाऊन सुद्धा आपण कधी अयशस्वी होत नाही, याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या डॉक्टर शीतल मॅम आहेत. सो डॉक्टर शीतल मॅम, वी रिअली कॉंग्रॅच्युलेट यू. थँक्यू सर, थँक्यू सो मच. नमस्ते, थँक्यू सो मच. या मॅम. खैरे श्रावणी म्हणत होतात ना, त्यांचा प्रश्न आहे. हा, शी इज नॉट ट्राइंग टू अनम्यूट हरसेल्फ. ओके. सिद्धांत म्हणून कोणीतरी केलंय. सिद्धांत अलंकार. हा हा. सिद्धांत सर, हा. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग मॅडम, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ते जे सांगितलं होतं ना गवतावर चालायला, हम्म. मी चाललं ते रेन ड्रॉप्स असतात ते चांगलं स्मूथ वाटतं पायांना आणि पाय पण क्लीन होतात. आणि असं त्याच्यावर असं बसू वाटतं. रेन ड्रॉप असतात म्हणजे बघ ना, म्हणजे पाण्यासाठी पण म्हणजे त्या भूमी बरोबर एक पाणी पण आलं राईट. मग तो पाण्याला पण रेन ड्रॉप असतात म्हणजे काय असतं, तर पाण्याचं तत्व आहे ना ते आपलं जलतत्व. सो म्हणजे तू पाण्याला प्लस भूमीला दोन्ही गोष्टीला ऍट अ टाइम थँक्यू म्हटलंस किंवा कृतज्ञता दाखवलीस तर खूप बरं वाटलं असेल ना. सिद्धांत. हा, त्याचा व्हॉइसच गेलेला आहे मॅम. रेंजचा इशू. या, आई विल अनम्यूट. हाँ, जैसे सिद्धार्थ ने बताया कि वो आपको बहुत अच्छा लगा, तो एट अ टाइम देखो, अगर वो घास पे चल रहा है और पानी का टच हो रहा है, ऊपर से हवा भी है, सूरज की किरणें हैं और स्पेस है, तो ऑल 5 एलिमेंट्स के पास वो है और वो 5 एलिमेंट्स को तभी के तभी हैप्पीली थैंक यू बोलेगा, तो उसका पूरा असाइनमेंट भी पूरा हो जाता है और रोज का ग्रैटिट्यूड भी पूरा होता है और ये लाइफ लॉन्ग करना है. तो लाइफ लॉन्ग आपको ये जो 5 फ्रेंड्स है ना, ये 5 एलिमेंट्स आपके 5 फ्रेंड्स है, आपके दोस्त है. जैसे दोस्त आपका अच्छा करते हैं या आप भगवान को बोलते हैं या पेरेंट्स है, ये सब मदर अर्थ है, ये सब आपके फ्रेंड्स है, आप जो आपका हमेशा भला चाहेंगे. जितना आप थैंक यू उनको बोलोगे, आपको बहुत लाइफ में उनसे मॅजिक मिलेगा, हॅपीनेस मिलेगा. और जो आपने बोला ना एक्सपीरियंस, मला खूप छान वाटलं, ये सब एक्सपीरियंस आपको हमेशा रहेगा. तो सभी लोगों को, आई थिंक पेरेंट्स भी जो है उन्होंने अगर नहीं किया है, और अभी पता तो सभी को था ये कि हमारे 5 एलिमेंट्स है, ये हमारे गुरु है, ये हमारे भगवान है, पर हमें कॉन्शियसली और अवेयरनेस नहीं था कि हमको करना है. अभी आप लोग भी करोगे तो क्या हो जाएगा, पूरी फैमिली के अंदर ये स्प्रेड होगा और पूरी फैमिली के वाइब्रेशन अच्छे होंगे. जैसे आयुर्वेदा में डॉक्टर शीतल, यू कैन एक्सप्लेन दैट ऑरा जो होता है वो पूरे घर में भी कैसे बदलता है, वो आप मराठी में एक्सप्लेन कर दो थोड़ा सा. या शुअर. तर आता तुम्ही पॉझिटिव्हली म्हणजे पॉझिटिव्हली जेव्हा राहता तेव्हा तुम्ही जेव्हा पॉझिटिव्हली राहता तेव्हा हे सगळे 5 एलिमेंट जसे मी सांगितलं ब्रह्मांडामध्ये जसे 5 एलिमेंट्स म्हणजे 5 पंचमहाभूते आहेत तसंच आपल्या बॉडीमध्ये पण आहे. जेव्हा आता दीपा मॅडमनी सांगितलं तेव्हा बाहेर अनवाणी चालताना सगळेच्या सगळे 5ची तत्व तुम्हाला जाणीव होतात. म्हणजे हवा, जल, वायू, हवा, वायू, धरती माता, आकाश, हे सगळेचे सगळे तत्व तुम्हाला त्यावेळेला जाणवतात आणि तुम्ही ऑटोमॅटिकली तुमची कृतज्ञता जाणवते. त्याच्याबरोबर तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये जसे 5 एलिमेंट बॅलन्स ठेवतात, तर पंचतत्व तुमच्या बॉडीला पूर्णपणे बॅलन्स ठेवतात आणि मग जेव्हा तुम्ही जास्त कृतज्ञता होता तेव्हा ती तुमच्या बॉडीमध्ये ऑटोमॅटिकली म्हणजे जी आता आयुर्वेदामध्ये सांगितलं जातं की वात, कफ, पित्त अशा ज्या प्रवृत्ती तुमच्या बॉडी मधल्या आहेत त्या ऑटोमॅटिक एक बॅलन्स होऊन तुम्ही सदैव निरोगी राहता. म्हणजे हे ते 5 फ्रेंडच तुमचे आहेत. जसं मी काल 3रीच्या मुलांना सांगितलं होतं की जसं भगवान म्हणजे भ म्हणजे भूमी, ग म्हणजे गगन,
व म्हणजे वायू, आ म्हणजे आकाश, न म्हणजे नीर, असे ही 5ची एलिमेंट भगवानला आपण नमस्कार करतो तेव्हा त्याच्यामध्येच असतात. म्हणूनच हे सगळं बॅलन्स होत जातं. इसमें है ना एक चीज आप ये समझिए, देखिए अगर हम शीतल मैम से बात कर रहे हैं, डॉक्टर शीतल से, अब वो तो अमेरिका में बैठे हैं, हम लोग उनसे कैसे कनेक्ट करेंगे? मैं उनको फोन करूंगी तो वो कैसे फोन की बेल वाइब्रेशन, वहां फ्रीक्वेंसी कैसे चले जाती है? वो जैसे ही मैंने जब इनको फोन किया तो मेरे फोन से एक फ्रीक्वेंसी जाती है जो उनके फोन की फ्रीक्वेंसी को टच करती है और वो कनेक्ट हो जाता है। तो वैसे ही जब हम थैंक यू, ग्रेटिट्यूड, धन्यवाद 5 एलिमेंट्स को देंगे तो एक फ्रीक्वेंसी ऑफ अच्छी भावना, वो फ्रीक्वेंसी यूनिवर्स को चली जाती है। तब जब यूनिवर्स को अच्छा लगता है, वो फ्रीक्वेंसी पहुंच जाती है, तो रिटर्न में वो भी आपको वही फ्रीक्वेंसी वापस आपको भेज देते हैं और वो दोनों चीज कनेक्ट हो जाती है। इसीलिए ऐसे ही वो अच्छी चीजें आपकी लाइफ में और आने लग जाती है। दैट इज द वे द 2 फ्रीक्वेंसीज कनेक्ट हो जाती है अपने आप में। Thank you. Very nice, Suman. Thank you. Excellent, ma'am. Next Excellent sharing. question. Tejas Patil from 8th standard. यस सर. बर. मॅम तुम्ही सांगितलेलं की तुम्ही अर्थमदरचा एक प्रोजेक्ट सांगितला की आपण बिना चपलाचं अर्थमदरवर चालायचं, जमिनीवर चालायचं. मॅम मग मला लहानपणी वाटायचं की आपण चप्पल घालून जर का अर्थमदरवर चाललं की मग त्यांची इन्सल्ट होते. मॅम मला काय म्हणायचंय, प्रत्येकाने पर डे आहे ना 5 मिनिट तरी बिना चपलाचं चालावं, म्हणजे त्या अर्थमदरला तरी बरं वाटेल. ओके, राईट. तू चाललास का पण? येस मॅम. ओके, कसं वाटलं तुला? कसे फिलिंग झाले जेव्हा तू चाललास तेव्हा? मॅम मला बरं वाटलं, पण जेव्हा चप्पल घालून चाललं तेव्हा मला असं वाटलं की आपण त्या अर्थमदरची इन्सल्ट करतोय. चप्पल घालून चालल्यानं तुला असं वाटलं की आपण चप्पलवरनं आपण चालतोय, त्याच्यावरती चालतोय आणि असं वाटलं तुला अर्थमदरची आपण इन्सल्ट करतोय, राईट? या जसं आदिवासी लोक बघ ना, आदिवासी लोक असतात, आपल्याला माहितीये आदिवासी लोक तर ते अनवाणीच असतात. त्यांना कसलाही आजार नसतो, माहितीये तुम्हाला ना आदिवासी लोक. आणि जे काही जरी त्यांना काही लागलं किंवा त्यांना पडलं, काही इंजुरी झाली तरी ते नॅचरली त्यांच्यामध्ये हिलिंग होत असतं. कुठच्याही बॉडीमध्ये त्यांना काही इंजुरी झाली असेल, कारण तिथे तर डॉक्टर्स नाहीत, हॉस्पिटल्स नाहीत, काही नसतं. ते जंगलामध्ये खूप डीप जंगलामध्ये राहतात, अनवाणी चालतात आणि अनवाणीच राहतात, अनवाणी चालतात, पानं, फळं, फुलं असं जे काय नॅचरली क्रिएट असतं तेच खात असतात. आणि त्यांना कसलेही आजार जरी झाले किंवा काही जरा लागलं सुद्धा तरी ती त्यांची जी इंजुरी किंवा त्यांना जी जखमा होतात त्या ऑटोमॅटिकली हील होतात. ह्या सर्व कशामुळे होतात? कारण ते एवढे कृतज्ञ इंटरनली असतात त्या सर्व गोष्टीसाठी, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी घडत असतात. तसंच आपल्या लाईफ मध्ये सुद्धा असंच होत असतं. दीपा आणि आदिवासी लोकांचं जीवन आहे ना जास्त वर्षांचं असतं, कारण की आपल्या इथं टीव्ही, फोन असतात, त्यामुळे आपले डोळे खराब होतात. आपल्या चालायसाठी गाडी असते, त्यामुळे गाडी असतात, सायकल असते, पण आदिवासी लोक त्यांच्या पायाने चालतात किंवा मग पूर्ण नेचरवर राहतात, म्हणून ते जास्त वर्ष जगतात. खरंय, बरोबर आहे, परफेक्ट. पर हमको ये बोलना है कि जब जैसे साइंस पहले नहीं था, साइंस के हमको बहुत एडवांटेजेस मिले हैं, तो हमको साइंस के एडवांटेजेस को यूज करना है, क्योंकि आज हम इंटरनेट इसीलिए हम लोग घर बैठ के क्लास ले रहे हैं, तो हर एक चीज का अच्छा है। अभी चप्पल बोला है पहनने के लिए, तो इसका मतलब ये नहीं कि वो रॉन्ग है, वो पहनना है, पर हमें अपने रूट को नहीं भूलना है, हमने हमारे 5 एलिमेंट्स को नहीं भूलना है, उनको याद करके उसको थैंक यू और ग्रेटिट्यूड बोलना है। और चप्पल भी हमको सेव कर रही है ना, राइट? अगर आप कांटों में चलोगे, पत्थर में चले जाओगे, तो उधर चप्पल से आपको प्रोटेक्ट कर रहा है, तो चप्पल का भी थैंक यू है। तो आपको जो भी चीज मिली तो आपको थैंक यू बोलना है, इंसल्ट नहीं बोलना है, बिकॉज वो नेगेटिव वर्ड है। इंसल्ट नहीं है, आपको चप्पल से भी थैंक यू मिल रहा है, आपको प्रोटेक्शन मिल रहा है, तो यू हैव टू थैंक एवरीथिंग जो आपके पास है। तो मदर अर्थ का तो ग्रेटिट्यूड है ही, पर चप्पल भी आपको बहुत प्रोटेक्शन दे रहा है। तो आपके मन में ये नहीं आना चाहिए कि ये खराब है। ऐसे हम ये नहीं सिखा रहे कि किसी को खराब बोलना है, हमें सबका बेनिफिट मिल रहा है और हमको सबको थैंक यू बोलना है। ओके, जसे आता मी म्हटलं ना, आता मी तुमच्या झूमला पण थँक्यू म्हटलं पाहिजे. आता मी अमेरिकेत आहे, आता माझ्याकडे रात्रीचे 10:30 म्हणजे रात्रीचे 10:30 झाले, तुमच्याकडे सकाळ झालेली आहे, पण मी एवढ्या रात्री असून सुद्धा मी तुमच्याशी एकदम डायरेक्टली संवाद साधू शकते बिकॉज ऑफ द इंटरनेट, बिकॉज ऑफ द झूम.
मग ह्याला पण आपण म्हणजे ह्याचा चांगला उपयोग करते ना मी सुद्धा. आणि सगळेच लोक चांगला तुम्ही वापर करताय झूमचा, मोबाईलचा, लॅपटॉपचा, कम्प्युटरचा, जे काय वापरताय सर्व गोष्टी, ह्याच्या गोष्टी आपण त्याच्यातून चांगल्या गोष्टीवरती फोकस करायचा आहे. आपल्याला त्याच्या म्हणजे चप्पलीचं सांगितलं तर चप्पल आपल्याला सगळ्या गोष्टीपासून सेव्ह करते. काटा लागला किंवा धूळ लागली जास्त किंवा खळी लागली, टोचली, असं सगळं सेव्ह करते, राईट. सो चप्पलला पण थँक्यू म्हणायचं आहे. आणि जे काय आपण आता मी तुम्हाला सांगितलं झूमला थँक्यू म्हणायला पाहिजे, इंटरनेटला, लॅपटॉपला, मोबाईलला, कारण त्याच्यातून आपण चांगल्या गोष्टी घेतोय. तुम्ही तुमच्या त्याच्यातून वाईट गोष्टी त्याच्यावरती तुम्ही फोकस करू नका, त्याच्यातून चांगल्या काय मिळतं त्याच्यावरती फोकस करा आणि त्याला कृतज्ञ राहा. एक बहुत अच्छी चीज कही तेजस, यू सेड अ वेरी नाइस थिंग एक्चुअली कि है ना, अगर हम जैसे हम चप्पल पहन के आपके मन में आया कि हम मदर अर्थ को इंसल्ट कर रहे हैं, और जैसे दीपा मैम और डॉक्टर शीतल ने एकदम बराबर बताया कि इंसल्ट नहीं है, हम स्लीपर्स को भी थैंक यू बोलेंगे क्योंकि वो एक यूजफुल आइटम है। पर ये बात राइट है कि आप सोच सकते हैं कि हम किस तरीके से मदर अर्थ की इंसल्ट कर रहे हैं। देखिए, अगर आप ये एक चीज सोचे कि अगर हम कचरा इधर उधर फेंक दे, अपनी व्यवस्थित जगह पे उस कचरे को न डाले, ड्राई वेस्ट और वेट वेस्ट को अलग न करे, तो हम मदर अर्थ की इंसल्ट कर रहे हैं, क्योंकि मदर अर्थ ने हमें इतनी चीजें दी है पर हम उसे इतना बिगाड़ रहे हैं। तो हम उसके लिए क्या कर सकते हैं, आप ये सोचिए। आप ये मत सोचिए कि स्लीपर मतलब ये करने से मेरे को, क्योंकि वो फायदा है, वो उस फायदे को आप जरूर थैंक यू दीजिए, पर अगर मैंने प्लास्टिक का एक चिप्स का पैकेट खाया और कार से बाहर रास्ते में ऐसे ही फेंक दिया तो मैंने मदर अर्थ की इंसल्ट की, तो वो नहीं करना है। वो आप मदर अर्थ को फिर ब्यूटीफाई करेंगे, उसको और सुंदर बनाएंगे। ये एक तरीका है उसको और बेटर करने का। Very nice, Suman. Very nice. Very nice. Thank you, Suman, for telling this. Very nice. Yeah. Ayan Pathan is the next to share. Ayan, you can unmute yourself. Yes, sir. Sir, my name is Ayan Pathan. हाँ, बोलो। सर मैं रोज सुबह में व्यायाम को जाता हूँ सर। तो सर मैं सूर्य नमस्कार करता हूँ सर, धरती माते को। ओके, वेरी नाइस। सर तो मेरे को दिन भर ऐसा कंफर्टेबल फील होता है सर। वेरी गुड, वेरी गुड। सर फिर मैं घर में आकर थोड़ा मम्मी की मदद करता हूँ काम के लिए, फिर मैं थोड़ा वो हमारे पौधे को थोड़ा पानी डालता हूँ सुबह सुबह सर। तो फिर सर मुझे बहुत अच्छा लगता है, मतलब मैं सुबह सुबह वो ग्रास पर चलता हूँ। Very good. Very You're good. doing Very a very good. good Very thing. nice. Yeah, ma'am. Excellent. You can add. So तू पाणी घालतोयस साया? No, शीतल आप बोलिए। नाही, तू पाणी घालतोयस, अन्नवाणी पण चालतोयस आणि ह्या सर्व जे गोष्टी करतोय त्याला तू कृतज्ञ आहेस आणि तुला खूप छान वाटतंय. थँक्यू फॉर द शेअरिंग. खूप चांगलं वाटतंय तुला असं म्हटलंस ना, तसंच तुला हे ऊपर वाला सब निकालना. Sorry, ma'am. No, that's okay, sir. So असंच हे तुला जसं दीपावाने पण सांगितलं की हे 5 तुझे फ्रेंड्स आहेत, ह्या फ्रेंड्सना रोजच्या रोज तुला कृतज्ञता देणं गरजेचं आहे, जसं तुझ्या पार्ट ऑफ लाईफच आहे, असंच म्हणूनच तुला रोजच्या रोज त्याला थँक्यू म्हणायचं आहे आणि कृतज्ञता द्यायची आहे, ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे, खूप काही. म्हणजे तुम्हाला तुमच्या लाईफ मधले एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक्सलंट चेंजेस पॉझिटिव्हली होतील. दीपा और कुछ बोलना है तो बोल दो आपको। नहीं, यही है कि वो सूर्य नमस्कार कर रहे हैं, दैट इज वेरी गुड एक्सरसाइज। उसमें भी उनका पूरा एलिमेंट्स आ जाते हैं। देखो एयर एलिमेंट, आप बहुत ज्यादा ब्रीदिंग होती है जब भी हम एक्सरसाइज करते हो। आई वाज वांटेड यू टू टेल दिस ओनली कि वो एयर उनमें आ रहा है इसलिए वो ज्यादा आ रहा है, तो उनको ज्यादा फ्रेशनेस लग रहा है। बॉडी में से हीट, अभी जो बोलता है फायर एलिमेंट है, वो फायर एलिमेंट आपको बैलेंस करता है। आपके अंदर एक्स्ट्रा हीट है वो निकल जाती है तो आपका वो बॉडी बैलेंस हो जाता है। तो वो आपका एक थैंक यू है बॉडी के लिए। प्लस आपका पसीना भी निकल रहा है, एक वाटर एलिमेंट है। तो ये सब चीजें जो है आपकी फ्रेंड बन के देखो आपको कैसे हेल्प करती है। पसीना निकल रहा है एक्स्ट्रा तो आपको ठीक लग रहा है, हीट निकल रही है बॉडी से वो अच्छा हो रहा है आपको। फिर वो होने के बाद प्यास लगेगी तो पानी आपको वापस से हेल्प करेगा। मीन्स
रॉन्ग स्वेट में से आपकी इम्प्योरिटीज निकल रही है और आपको प्यास लग रही है, पानी पी के आपके अंदर और एनर्जी आएगी। तो ऑल दीज एलिमेंट्स जो है हमेशा आपके साथ ही रहता है, सिर्फ हमें पता नहीं था। एवरी एक्टिविटी जो आप करते हो उसमें आपके 5 एलिमेंट्स हमेशा आपके साथ है, सिर्फ इतना है कि हमें पता नहीं था और हमें उनको थैंक यू नहीं बोल रहे थे। तो दिस इज वेरी नाइस कि आप अभी अवेयरनेस में ये सब कर रहे हो, एंड आई एम थैंक यू, आपने ये बहुत अच्छा शेयरिंग किया। तो हर एक शेयरिंग में बहुत लर्निंग हो रही है, एंड हम ये डॉक्टर शीतल, सुमन भी एक्स्ट्रा थोड़ा बोल रहे हैं, शबीर सर भी इसीलिए बोल रहे हैं ताकि जो बच्चे बाजू में बैठे हैं और सुन रहे हैं या पेरेंट भी सुन रहे हैं और बाद में रिकॉर्डिंग में भी आप सुनते हैं तो आपको ये पूरा ग्रहण हो जाएगा, पूरा अच्छा लगेगा कि और कितना हम क्या करें जो और हमें हेल्प मिले। तो दिस इज वेरी इंपॉर्टेंट। रेपिटेशन बोलते हैं ना, जितना आप अभी एक बार अगर मैथ्स का सम करते हो, एक ही बार करते हो, तो वापस से जब ये मैथ्स का कितनी बार हम 100 टाइम्स प्रैक्टिस करते हैं, राइट? तो 100 टाइम्स प्रैक्टिस करने के बाद यू चुटकी में आपको आंसर मिल जाते हैं, बिकॉज यू आर लर्निंग इट, यू आर प्रैक्टिसिंग इट। तो जितना आप उसको प्रैक्टिस करोगे, जैसे दिन में आप अवेयरनेस में हर बार थैंक यू बोलोगे, उतने आपको रिजल्ट्स अच्छे आएंगे, उतने मैजिकल लाइफ होगी, उतना आप अपने लाइफ में खुद मैजिक क्रिएट करोगे, आपके वर्ड से, आपकी एनर्जी से, आपके थैंक यू से। थैंक यू सो मच। Yeah, Thank you, exactly Deepak. right. Next sharing is from Purva, standard 8. Purva, unmute केलंय तुला. हो सर. सर मला माझ्या भावाला बोलायचं, छोट्या भावाला. हा, थोडं जवळून बोल बाळा, आवाज कमी येतोय. हो सर. My name is Aditya. आदित्य, आम्ही ऐकतोय. मी तुमचा रोज क्लास ऐकतो. मी आधी खूप चिडचिड करायचो, आता माझी चिडचिड कमी झाली आणि माझे काका अमेरिकेत राहतात, ते पण खूप मराठी बोलतात, छान बोलतात. व्हेरी गुड. अरे वा, व्हेरी नाईस. किती वर्ष आहे तुझं? 7. हो, 7 वर्षाचा आहेस तू आणि तुला एवढं छान कळायला लागलं. अरे वा वा, मस्त मस्त. नाव काय तुझं? Tell your name. आदित्य विस्पुते. हो, आदित्य. आदित्य. व्हेरी गुड आदित्य, खूप चांगलं शेअरिंग केलं तू. बघ, आता दीदी बरोबर बोलताना पण तुला किती आनंद मिळेल, मम्मी पप्पांबरोबर सुद्धा किती आनंद मिळेल. व्हेरी गुड. बघा, लहान मुलाने सुद्धा ते शिकून घेतलेलं आहे. मग आपण तर 8वी 9वी 10वी ची मुलं आहोत, खूप लवकर ग्रास्प करायला हवे. नेक्स्ट शेयरिंग इज फ्रॉम सोनवले, स्टैंडर्ड. यहाँ पर मैं बोलूंगी, देखो उसको छोटा सा बच्चा 7th में है, वो उससे क्या बोला कि मुझे चिड़चिड़ मेरी कम हो गई है। I mean, कितना क्यूट है ये। मीन्स वो छोटे से बच्चे को भी मालूम है कि चिड़चिड़ वो कर रहा था, उससे उसको अच्छा शायद नहीं लग रहा था, आज वो थैंक यू बोल रहा है अपने 5 एलिमेंट्स को, अपने सोर्स रिलेशनशिप, अपने पेरेंट्स को जो बताया है, हेल्थ के लिए बताया है, और अभी वो खुद इतना समझ गया। आई मीन, मेरे आंखों में से आंसू तो रुक ही नहीं रहे हैं आज, इतने सुंदर व्हेरी नाईस. खूपच छान, खूपच छान. आणि 7 वर्षाच्या मुलाला एवढं कळू शकतं, तुम्हाला तर प्रश्नच नाही. म्हणजे त्याला म्हणतात ना, ते किती 7व्या वर्षी सुद्धा त्याला कळायला लागलं की चिडचिड असते, चिडचिड म्हणजे काय आहे हे त्याला कळायला लागलंय. आणि त्याला ते थँक्यू म्हटल्याबरोबर त्याला जाणवलं की आता हे माझी चिडचिड कमी झालीये. सो खूपच छान आदित्य. आदित्य, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर यू. व्हेरी नाईस. देखिए, हम लोग है ना, छोटे बच्चे जब अपने सपोज कार है अपने हाथ में, और हम लोग वो कार चला रहे रास्ते में, खेल रहे कार से, और वो जो अगर हम घर में अगर खेल रहे हैं और उसमें बहुत छोटे छोटे पत्थर होंगे, तो वो कार की जर्नी स्मूथ नहीं होगी, वो फास्ट नहीं चलेगी। पर अगर हम वो पत्थर निकाल देंगे और फिर वो कार को फेंकेंगे तो कितनी स्मूथली फास्ट वो आगे तक पहुंच जाएगी। तो यही होता है जब वो चिड़चिड़, मतलब क्या है, वो छोटे छोटे पत्थर जो हमारी लाइफ को, हमारी कार को, हमारी जो जर्नी है उसको थोड़ा स्लो कर देते हैं। पर अगर आपने, जैसे आदित्य ने बताया कि इतनी छोटे से उसको पता चल गया कि वो चिड़चिड़, वो छोटे छोटे पत्थर को लाइफ से कैसे निकालूं मैं, वो धन्यवाद, वो थैंक यू बोल के वो हटाने लग जाएगा, तो उसकी स्पीड कितनी आ जाएगी, वो जहां जाएगा उसकी कार को दौड़ा सकता है। सो सुपर्ब शेयरिंग, थैंक यू, थैंक यू, थैंक यू सो मच आदित्य. Very good. So next sharing is from Siddhi, standard 8. Siddhi, you can unmute yourself.
8वी ड 51 नंबर सिद्धी. Okay, she is unable to Mayur. unmute herself. Mayur, I think Mayur Kadam 8वी E, I guess. Yeah. Just a moment. Yeah. मयूर अनम्यूट करू शकतोय तू, मयूर कदम. सर मी मयूर कदम बोलतोय. सध्या मी गावाकडे आहे. मी Okay. माझ्या घराजवळ डोंगर आहे. मी तेथे सतत जात असतो. तर मी काल संध्याकाळी डोंगरावर गेलो होतो व तिथून व्ह्यू बघून सगळ्या पंचतत्वाला डोळे झाकून खूपदा थँक्यू बोललो व वेळेला मला खूप हलकीशी हवा माझ्या चेहऱ्याला स्पर्श करून गेली. तेव्हा मला खूप छान वाटले की ते मला म्हणजे इतका आनंद झाला की मी खूप चांगला आनंदी होतो. गुड. Excellent, super. Very nice, Mayur. So तू वरती जेव्हा तू डोंगरावरती गेल्यानंतर सगळ्या पाची तत्वांना तू ग्रॅटिट्यूड दिलास, राईट? खूपच छान. नंतर तुला खूप फ्रेश वाटलं, खूप एनर्जेटिक, खूप चांगलं वाटलं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. नेक्स्ट शेअरिंग. नाव डिस्प्ले नाही झालेलं आहे. एक स्टँडर्ड 10th मध्ये जिनी गडेने खूप वेळा केलंय हात वरती. अनुप्रमा आय गेस. झिंजाडे. ओके. हा, झिंजाडे. शब्बीर जी मुझे वो कोहोस्ट बना दीजिए. आवाज अनम्यूट करने नहीं आ रहा है. जस्ट अ मोमेंट. Yeah, ma'am. Sheetal ma'am, one child is asking meaning of Shukrana. I think I understand. Yeah. So meaning of शुक्राना म्हणजे शुक्राना हा हिंदीमध्ये वर्ड आपण वापरला जातो. शुक्रानाचा अर्थ आहे धन्यवाद. जसं आपण आभारी म्हणतो आहे, तर आभारी मराठीमध्ये म्हणतो, तसं शुक्रानाचा अर्थ आहे धन्यवाद. थँक्यू आपण इंग्लिशमध्ये म्हटलं जातं त्याला. आणि मराठीमध्ये त्याला आपण आभारी म्हणतो किंवा धन्यवाद सुद्धा म्हटलं जातं. आणि प्रत्येक लँग्वेज मध्ये असं शुक्रानाला प्रत्येक लैंग्वेज में वेगवेगळ्या भाषांमध्ये बोललं जातं. तो सुमन आपको कुछ पता रहेगा तो बोल दो. नहीं, आभारी ठीक है. शुक्राना यानी आभारी. सिर्फ वो हिंदी में शुक्राना बोलते हैं और मराठी में आप आभार बोलते हैं, इंग्लिश में थैंक यू बोलते हैं. तो दिस इज ओनली वे थैंक यू बोलने का ही वर्ड है ये शुक्राना. सर कुणाचं तरी करायचं ना अनुप्रश, त्यांचं झालं का शेअरिंग? नाही, त्याने अनम्यूट करताना हमिंग साऊंड आलेला होता. ओके ओके ओके. आता परत एकदा बघा. तो जितने सर अनम्यूट कर रहे हैं, मैं एक चीज कहना चाहूंगी. देखिए हम है ना, अगर हमको साइकिलिंग करनी है, साइकिलिंग का एक्सपीरियंस, साइकिलिंग सीखनी है, तो हमको साइकिल पे बैठना पड़ेगा, हमको पेडल को पुश करना पड़ेगा. हम गिरेंगे भी, हम उठेंगे भी और धीरे धीरे सीखेंगे और उसका आनंद उठाएंगे. साइकिलिंग करने के लिए हम जूम पे बैठ के सिर्फ ऑनलाइन क्लास नहीं देख सकते हैं. तो अगर आपको ग्रेटिट्यूड, शुक्राना, आभार, धन्यवाद का मैजिक अपनी लाइफ में लाना है, तो जो भी असाइनमेंट्स मैम दे उसको करना पड़ेगा. रोज सुबह शाम जो टाइम दिया गया है, जो बोला गया है, जब तक आप करेंगे नहीं वो चीज आपकी लाइफ में चेंज नहीं होगी. तो इट इज वेरी इंपॉर्टेंट. आप देखेंगे जो बच्चे कर रहे हैं, थोड़ा थोड़ा भी कर रहे हैं, उनकी लाइफ में अलग तरीके का अनुभव हो रहा है. तो सिर्फ जूम पे आके क्लास अटेंड करने से शायद आपको अच्छा फील होगा, क्योंकि एक पॉजिटिव थॉट आ रहा है, एनर्जी अलग है, पर आपको वो असाइनमेंट्स करना बहुत बहुत जरूरी है अगर वो उस चीज का अनुभव करना हो तो. थैंक यू सो मच. वेलकम मैम, वेलकम, थैंक यू. झिंजाडे फ्रॉम 9th D, आई थिंक अनुप्रभा और समथिंग. मैम सर मला काहीतरी बोलायचं होतं. मी पाण्याचा एक्सपेरिमेंट मी केला होता बर का. मी पाण्यावरती म्हणलं की थँक्यू 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 पाणी थँक्यू, की माझे निगेटिव्ह थॉट्स कायमचे डोक्यातून निघून जाऊ दे आणि माझं ब्रेन एकदम फ्रेश होऊ दे.
आणि मी ते पाणी पिऊन टाकलं आणि खरंच तसं झालं आणि आता मी खूप फ्रेश फील करतोय मी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. व्हेरी गुड. जमिनीवर बट तुला झाला. आता हा या बोल, कंटिन्यू मॅम. सर तू आता सांगितलंस ना माझे निगेटिव्ह थॉट्स जाऊन देत, म्हणजे ह्याच्यातच थोडीशी तुझी लँग्वेज जी आहे ना ती बोलताना बदलायला पाहिजे. म्हणजे माझे निगेटिव्ह थॉट्स जाऊन द्यायचा अर्थ काय होतो की तुझ्याकडे ऑलरेडी निगेटिव्ह थॉट्स आहेत, म्हणजे ते पाण्याला आधीच तू सांगतोयस की माझ्याकडे निगेटिव्ह थॉट्स आहेत आणि निगेटिव्ह थॉट्स जाऊन दे. असं करण्यापेक्षा माझ्याकडे पॉझिटिव्ह थॉट्स आहेत आणि मला पॉझिटिव्ह थॉट्स पाहिजेत किंवा अजून माझे पॉझिटिव्ह थॉट्स होऊन देत आणि मग तुला जे काही बोलायचं आहे ते पॉझिटिव्हली बोलायचं. माझ्याकडे निगेटिव्ह थॉट आहे ते जाऊन देत असं म्हटलं ना तर तुला ऑटोमॅटिकली निगेटिव्ह थॉट आहेत असं ब्रह्मांड जे आपण म्हणतो ना, जे युनिव्हर्स आहे त्याला निगेटिव्ह नो हा शब्द समजत नाही, त्याला फक्त हो हा शब्द समजतो. एस ओनली एस किंवा जे पॉझिटिव्हली विचार आहेत किंवा पॉझिटिव्हली तुमचे विचारामधून जी फ्रिक्वेन्सी क्रिएट होते त्याच्यातून व्हायब्रेशन क्रिएट होतात त्याला फक्त एस किंवा हो म्हणून कळलं जातं. तू माझे निगेटिव्ह थॉट जाऊन देत असं म्हटलंस ते चूक सगळ्यांसाठीच सांगते, तुझ्यासाठीच एकट्यासाठी नाही. तर निगेटिव्ह थॉट जाऊन देत असं म्हणण्याच्या ऐवजी माझ्याकडे भरपूर पॉझिटिव्ह थॉट आहेत आणि अजून मला पॉझिटिव्ह व्हायचं आहे किंवा अजून मला पॉझिटिव्हली चेंजेस माझ्या लाईफमध्ये किंवा माझ्या विचारांमध्ये पाहिजे आहेत, त्याच्यासाठी मी थँक्यू आहे असं म्हणणं जास्त सोयीस्कर आहे आणि जास्त चांगलं आहे आणि तेच ब्रह्मांडाला समजतं आणि त्याच्यामधूनच तुझ्या पूर्णपणे चांगले रिझल्ट्स इन्हान्स होतात तुझे. यस, इधर मुझे ऐड करना है कि जैसे उन्होंने बोला ना कि मुझे नेगेटिव थॉट्स, तो वैसे आप दूसरे चीजों के लिए भी बोल सकते हैं. जैसे अगर आपको मार्क्स अच्छे चाहिए तो ऐसे बोलने के बजाय कि मुझे कम मार्क्स आ रहे हैं, मुझे अच्छे मार्क्स चाहिए, ऐसे नहीं बोलना है. मुझे अच्छे मार्क्स चाहिए, मुझे अच्छी हेल्थ चाहिए. मेरे को आपको अगर समझो बुखार है तो आप पानी पीते टाइम बोलोगे माझा ताप जाऊ दे, असं नाही बोलने का. मीन्स ये नहीं बोलने का, बोलने का कि मेरे को हेल्थ अच्छी चाहिए, मुझे फ्रेश चाहिए, मुझे सबके साथ खेलना है, मुझे एनर्जेटिक चाहिए, मुझे बहुत अच्छी पढ़ाई करनी है, मुझे मेरी मम्मी और डैडी के साथ अच्छे से बात करना है. तो सब आपको जो चाहिए वो चीज पानी को बोलना है, जो नहीं चाहिए वो नहीं बोलना है. जैसे उदाहरणार्थ जैसे साईराज था, उन्होंने बोला था कि उनको नींद चाहिए, झोप नहीं आती है मला. में ऐसे बोलने के बजाय उन्होंने ये बोला कि मुझे नींद चाहिए और उन्होंने पानी को थैंक यू बोला. तो जो भी आपको चाहिए ना उसको, तो ये सभी बच्चों के लिए, सिर्फ अभी इतने पार्ट के लिए नहीं था कि जो इन्होंने अभी एग्जांपल लिया, पर सभी चीजों के लिए, सभी सेंटेंसेस के लिए. आपको कभी गिफ्ट चाहिए होगा या कभी आपको मम्मी से अच्छे से दिल लगा के और बात करनी होगी, पापा से बात करनी होगी, सिस्टर से बात करनी होगी, या आपको होमवर्क और अच्छे मार्क्स चाहिए मैथ्स में. समझो आपके मैथ्स में कम मार्क्स आ रहे हैं तो आप बोल सकते हो कि मुझे मैथ्स के लिए बहुत अच्छे मार्क्स चाहिए, उसके लिए थैंक यू. ऐसे बोल के आपको कोई भी चीज बोलनी है. यस शीतल, यू वुड लाइक टू ऐड ऑन? नाही, ऍड म्हणजे मला एक एक्झाम्पल द्यायचं. उदाहरणार्थ म्हणजे आपण पाण्याचा ग्लास, जर पाण्याचा ग्लास अर्धा पाण्याचा ग्लास भरलेला आहे तर आपण काय म्हणू शकतो की पाण्याचा ग्लास आहे ते भरलेला आहे, अर्ध खाली आहे असं नाही म्हणायचंय. पाणी का ग्लास आधा खाली है ऐसा नहीं होना चाहिए. पाणीचा ग्लास भरलेला आहे, समझ गए ना. तो ये पॉजिटिवली बोलना है. जैसे हम लोग पानी का ग्लास देखने को आधा खाली है बोलते हैं, तो पाणीचा ग्लास अर्ध खाली आहे किंवा अर्ध कमी आहे असं नाही म्हणायचं. पाणीचा ग्लास भरलेला आहे तर ह्याच्यातून ही पॉझिटिव्हिटी येते. हे उदाहरणार्थ सांगितलं. मैं एक चीज ऐड करूंगी इसमें. देखिए, आप ये सोचिए कि आपके स्कूल ने ये जो आपको एक प्लेटफॉर्म दिया है जूम के द्वारा, जो हम लोग आपको सिखा रहे हैं, ये एक टाइप का जीनी है. ओके, यूनिवर्स एक जीनी, जैसे अलादीन के पास एक वो था लैम्प, और लैम्प को रगड़ते थे तो वो जीनी आ जाता था बाहर, एंड वो जीनी बोलता था जो आपको चाहिए मैं आपको दे सकता हूँ, जो हुक्म आका वो जीनी कहता था. तो वैसे ही आपको ये लैम्प मिल गया है. अब इस लैम्प का मंत्र क्या है? थैंक यू, थैंक यू, थैंक यू, थैंक यू. अब जैसे थैंक यू लैम्प को रगड़ते रहेंगे, वो यूनिवर्स में से एक जीनी निकलेगा, और जीनी क्या बोलेगा? जो आपको चाहिए. वो ये, आप उसको ये नहीं बोलेंगे मुझे ये नहीं चाहिए, तो वो जीनी क्या कंफ्यूज हो जाएगा ना. आपको क्या चाहिए, अब वो यूनिवर्स को बोलिए, वो जीनी को बोलिए, आपको वो मिल जाएगा. तो इसीलिए डॉक्टर शीतल एंड दीपा मैम बहुत एम्फसाइज कर रही है, स्ट्रेस दे रही है
उन वर्ड्स के लिए कि आपको क्या चाहिए उसके बारे में बात करिए, आपको क्या नहीं चाहिए उसके बारे में एकदम भी बात मत करिए। थैंक यू सो मच। थैंक यू सर। कुणाला तरी शेअरिंग करायचं होतं काहीतरी। हाँ जस्ट अ मिनट। देखा क्या दीपा आपने? किसी का तो आया था। हाँ सिद्धि भिटे इज नेक्स्ट मेंबर, उन्होंने 14 मर्तबा हैंड रेज किया दिखता है। हाँ तो बोल दो उनको। सिद्धी अनम्यूट करू शकते बाळ? सिद्धी, can you unmute yourself? नहीं मैम। हेलो सिद्धि? एक्चुअली Okay. बहुत लोग वापस से शुक्राना पूछ रहे हैं। मैं उनको यही बोलूंगी कि आप वीडियो एक बार वापस से देखिए तो पूरा क्लैरिटी आ जाएगा। एक बार आप वापस से ये 1 घंटे का सेशन देख लोगे ना सभी बच्चे, तो आपके और भी आंसर्स क्लियर होंगे अगर कुछ मिस हो गया होगा। वेदांत सोनवणे, I guess he or she wanted to tell something. Vedanta. हाँ वेदांत अनम्यूट केलंय तुला. He is also a player of running. Oh really? Very nice. हॅलो टीचर, माझं नाव वेदांत सोनावले. जसं की तुम्ही सांगितलं ना मगाशी की धर्मिणी मातेवर आपण चप्पल घेऊन चालतो, त्याचा अपमान पण होतो. मग आपण असं बाहेर कुठं बिना चपलीचं जाऊ तर नाही शकत ना. मग आपण रोज सकाळी नाही का, रोज सकाळी ना आम्हाला पांडुरंग शास्त्री आठवले उर्फ दादाजी स्वाध्याय परिवार आहे ना, तुम्हाला माहिती पण असेल किंवा नसेल. त्यांनी आम्हाला श्लोक सांगितलेले आहेत, शिकवलेले आहेत. तर सकाळी उठून रोज आम्ही एक श्लोक बोलतो. समुद्र वसने देवी पर्वतस्थ नमंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श नमस्तुते. ह्याचा अर्थ की म्हणजे धरणी आपल्याला समुद्रातून पाणी देते, धूळ म्हणजे माती, लाकडे, फळं फुलं सगळे देते. ह्याच्यासाठी आपण त्याच्यावरती पाय पण देतो. कधी कधी आपण पाय देतो, कधी आपण असं आपल्याला ओमिटिंग वगैरे आलं की आपण बाहेर कधी उलटी पण सुद्धा करतो आपण कुठं प्रवासात वगैरे. धरणी मातेचा त्याच्यातून अपमान सुद्धा होतो. म्हणून रोज सकाळी उठलं हा श्लोक पण म्हणू शकतो. आणि रोज सूर्यनमस्कार पण मी करतो टीचर. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. आणि टीचर खूप मुलांना सूर्यनमस्कारची नाव पण लक्षात नाही राहत. मग त्यासाठी एक ट्रिक पण आहे माझ्याकडं. ओके ओके. असं ते पहिले लेटर्स असतात ना त्यातले सूर्यनमस्काराचे, मग त्याचे फक्त शॉर्ट फॉर्म करायचं. पहिला शब्द ओम मित्राय नमः आहे ना, तर मेरी शुभ ख पु हि म म्हणजे मे री शुभ म्हणजे मित्राय नमः, रवे नमः, सूर्याय नमः, भानवे नमः, खगाय नमः, पुष्याय नमः, हिरण्यगर्भाय नमः, मरीचे नमः, आदित्याय नमः, सवित्रे नमः, आकार्य नमः, भास्कराय नमः. अशी 12 नावे सूर्यनमस्कारची आपण शॉर्ट फॉर्म मध्ये पण पाठ करू शकतो. व्हेरी गुड, व्हेरी नाइस, व्हेरी नाइस, वेरी नाइस. और किसका है क्या? अभी लास्ट 5 मिनट है ना हमारे पास. और किसका क्वेश्चन है या शेयरिंग इसके रिलेटेड कुछ रहेगा तो कर सकते हैं. यमगर फ्रॉम 10th स्टैंडर्ड एंड हिज ब्रदर और सिस्टर इन 8th स्टैंडर्ड. यमगर अनम्यूट करू शकतोय? हाँ. Hello ma'am, I'm Aditya Yamgar from 8A. I was sharing one thing. मी राघवम्स या सोसायटीत राहतो आणि तिथे खूप अशी झाड आहेत ना. मग त्याच्यातील एक झाड मी तुम्ही सांगितलं त्या प्रकारे निवडलं आणि तिथे गेलो आणि बघितलं आणि त्याला एक घट्ट अशी मिठी मारली आणि परत त्याच्यासोबत माझे एक्सपिरियन्स शेअर केले, खूप छान आले. आणि त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशी परत तिथे गेलो तर मला दुसऱ्या झाडांपेक्षा त्या झाडाशी बोलण्यासाठी छान वाटत होते. आणि असं तिथे गेल्यावरती असं वाटत होतं की खूप फ्रेश झाडे, असं अख्ख्या दुनियेत एकच झाडे असं वाटत होतं मला. व्हेरी तो नाइस. एकमेव सख्खा मित्र आहे असं वाटायचं मला. हो, ओके ओके ओके. सो तुला खूप बरं वाटलं म्हणजे तू जेव्हा झाडाला मित्र बनवलास आणि तू सगळं त्याच्याशी बोललास, त्याला थँक्यू म्हटलंस, तेव्हा तुला खूप तुझी एनर्जी एकदम डबल झाली, राईट? व्हेरी गुड. व्हेरी नाइस. असंच आपण जसं झाडाशी बोललो तेव्हा ते झाड आपल्याला खूप हवंसं वाटलं.
तसं आपण आपल्या घरच्यांशी सुद्धा, आई वडिलांशी सुद्धा असंच प्रेमाने बोललो तर आपल्याला असं वाटेल की जगात सगळ्यात जास्त प्रेमळ हे आपले आई वडीलच आहेत. जेव्हा आपण आपल्या मित्रांशी खेळू, बोलू, तेव्हा मित्रांच्या बाबतीत सुद्धा असंच वाटेल की अरे वा, मी किती लकी आहे की जगात सगळ्यात जास्त चांगले मित्र माझ्याकडे आहेत. तर अशा पद्धतीनेच हे पॉझिटिव्हनेस आपल्याकडे पसरणार आहे. एम आय राइट मॅम? यस 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 सर. अदिति शिंदे को भी शेयर करना है, उनका मैसेज आ रहा है. या आदिती अनम्यूट केलंय, बोलू शकते बाळ. आदिती शिंदे. आदिती पुन्हा अनम्यूट कर. सर आपण आहे ना आपल्या हाताला, पायाला, नाकाला, डोळ्याला आणि आपल्या माउथला आणि कानांना आपण थँक्यू बोललं पाहिजे. कारण की आपल्या हातांनी आपल्याला लिहिता येतं, आपल्या पायांनी आपण चालू शकतो आणि हातांनी आपण जेवू पण शकतो, तोंडाने बोलू शकतो आणि कानाने ऐकू शकतो आणि डोळ्यांनी क्लास पण करू शकतो आपण, म्हणजे असं बघू पण शकतो आणि नाकाने आपण श्वास घेऊ शकतो. खरं, एकदम बरोबर. सो नाईस. तर आता हे तुला कळायला लागलेलं आहे की आपण कृतज्ञता व्यक्त केली की ती आपल्याला खूप चांगला, जसं आता नाकाने सुगंध घेता येतोय, श्वास घेता येतो, हे कळायला लागलं. मग आपण डोळ्यांनी बघतो म्हणून डोळ्याचे आभार मानले. तेव्हा आभार मानल्यानंतर आपल्याला फक्त चांगल्याच गोष्टी रिटर्न मध्ये मिळतात, हे याच्यातून आपल्याला कळायला हवं. अदिती, तुझं शेअरिंग चांगलं होतं. व्हेरी गुड. नेक्स्ट आय विल टेक द शेअरिंग ऑफ श्रुती. श्रुती फ्रॉम 8A. श्रुती अनम्यूट करू शकते. श्रुती परत ट्राय कर बरं. नेक्स्ट साई चौहान का. सर येतोय? हा येतोय. आवाज येतोय सर? येतोय. हा तर मला अगोदर सायकल येत नव्हती, आता मला सायकल येते. तर मी हळूहळू दुकानात आणि बाहेर पण जाते. बाहेरून आल्यानंतर मी सायकलला थँक्यू म्हणते, कारण तिच्यामुळे, सायकलीमुळे मला आईची पण मदत करता येते, म्हणून मला खूप छान वाटतं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि आता मी गावाला आहे, तर मी तुमचं लेक्चर आहे ना थोडं, म्हणजे माझ्याकडे रेंज नाही म्हणून मी लेक्चर आहे ना काय करू शकत नाही, पण मी YouTube वर बघत असते तुमचं लेक्चर. हा, एक्सलंट. एक्सलंट, एक्सलंट. मला आवडतं पण खूप लेक्चर. आणि लेक्चर आवडायचं आणि त्याचं तू अप्लाय करायचं सगळ्या गोष्टी. तू म्हटलेस ना सायकलला थँक्यू म्हटलं, असं सगळ्या गोष्टीला, म्हणजे पंचतत्वांना, आपल्या सगळ्या निर्जीवला, सजीवला, दोन्ही गोष्टीला तुला थँक्यू म्हणायचं आहे आणि कृतज्ञता दाखवायची आहे, ग्रॅटिट्यूड दाखवायचे, म्हणजे तुला नक्कीच चांगले रिझल्ट येतील. अगर सपोज आपके 2 फ्रेंड्स हो गए, ओके, एंड मैं एक फ्रेंड को आपने चॉकलेट दिया, दूसरे फ्रेंड को भी चॉकलेट दिया. एक फ्रेंड ने जिसको आपने चॉकलेट फ्रेंड ए को दिया, वो बोले बहुत अच्छा है यार, इतना सुंदर, मुझे तो यही चॉकलेट चाहिए था, थैंक यू थैंक यू थैंक यू. एंड दूसरे फ्रेंड ने कहा अरे ये चॉकलेट तो मुझे पसंद ही नहीं है, तो बेकार है, एकदम मजा नहीं आता इसको खाने में. तो नेक्स्ट टाइम आप किसको चाहेंगे कि वो चॉकलेट दे? नेक्स्ट डे आप किसको चाहेंगे कि चॉकलेट दे? चॉकलेट, वो फर्स्ट पर्सन को जिसने आपको थैंक यू बोला, ये सेकंड पर्सन को जिसने थैंक यू नहीं बोला, आप गारंटी फर्स्ट पर्सन को देना चाहेंगे चॉकलेट. वैसे ही ये पूरा यूनिवर्स काम करता है, या सारी चीजें, जितना ज्यादा आप थैंक यू बोलेंगे उतनी ज्यादा चीजें आपको और मिलेगी. थैंक यू सर. साई चौहान का बहुत बार मैसेज आ रहा है. जी. या साई अनम्यूट कर. हम लोग अभी एक शेयरिंग ले लेंगे. ओके, या लास्ट शेयरिंग, लास्ट शेयरिंग. हॅलो सर. हाँ बोल साई. सर ऍक्च्युली मी तेव्हा तुम्हाला म्हटलं बघा, शेअरिंग केली. हा, तेव्हापासून माझे जे 2 भाऊ आहेत ना, ते मागे लागले की तुम्हाला थँक्यू म्हणायचं म्हणून. हो, बोलव त्यांना. थँक्यू व्हेरी मच. किती गोड आवाज आहे तुझा. थँक्यू. दोघंही खूप छान आहात, एकदम क्यूट आहात. वाव, व्हेरी गुड. आणि दररोज बसतो ना तू आता? खूप बरं वाटतं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ताईशी, आईशी, मम्मीशी, जे कोणी असतील त्यांच्याशी खूप चांगलं वागायचं, त्यांना थँक्यू बोलायचं.
आणि मग बघायचं की आपल्याला अभ्यासामध्ये कसं मन लागतंय, आपण कसे चांगले मार्क घेतो, खूप लवकर चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करून आपण मोठे होणार आणि चांगलेच लोक सुद्धा आपल्याला चांगलंच म्हणणार है ना. त्यामुळे हे सेशन आता हे दररोज चालू आहे ना, तुम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर बसा दोघं पण. ओके, थँक्यू. थँक यू व्हेरी मच. So ma'am, are we going to end this session? Yes. Yeah, do you want to say something as a gratitude at last? इतना बोलेंगे कि जो भी उनके क्वेश्चंस अगर कुछ भी रह गए हैं तो अपने अपने टीचर्स से पूछ लीजिए, कोई डाउट होगा। और वीडियो रिकॉर्डिंग्स के जो लिंक मांग रहे हैं बच्चे, तो आप उनके टीचर उनको शेअर कर सकते हैं ताकि वो लोग दिखें। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे लेसन्स इतर सेशन्स दररोज होत आहेत त्या सगळ्यांच्या लिंक्स आपल्याला युट्यूबच्या पाठवल्या जात आहेत, आपल्या क्लास टीचरच्या माध्यमातून मिळतात. तर आपल्याला हे सेशन डबल पाहायचं असेल किंवा ज्यांना पाहायला मिळालेलं नाहीये त्या सगळ्यांना हे शेअरिंग मिळणार आहे. तर ते युट्यूब मध्ये आपण हे सगळं पुन्हा पाहू शकताय. ज्यांचं सेशन मिस झालंय पण ती सवय नाही लावायची. आपण लाईव्ह जेवढं पाहू ना तेवढं आपल्याला एकमेकांशी संवाद करता येईल, आपले क्वेश्चन सांगता येतील, आपल्या शंका मांडता येतील, आपलं शेअरिंग करता येईल. पण बाय मिस्टेक काही कारणास्तव मिस झालेलं असेल तर आपण नक्की त्याचा उपयोग करू शकतो, किंवा आपल्या सेशन मध्ये अटेंड राहून पुन्हा एकदा पाहायचं असेल तर दॅट इज वेल अँड गुड. तर आज आपल्याकडे आपल्या या सेशन मध्ये अमेरिकेवरून डॉक्टर शीतल मॅम, आपल्या पुण्यातून ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे त्या आणि आपल्याला गायडन्स करण्यासाठी धडपडून आपल्यामध्ये असतात, त्यांचा आपण विद्यालयामध्ये आजच्या या सेशनसाठी मनपूर्वक धन्यवाद देऊयात. त्यानंतर दीपा मॅम, जे सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही सेशन मध्ये खूप सक्रिय भाग घेतात आणि तुम्ही पाहिलं 2 वेळेला त्यांनी सांगितलं की मेरे आंखों से पानी आ रहा है. तर त्यांना किती धडपड आहे विद्यार्थ्यांमध्ये आणि पर्यायाने सगळीकडेच त्यांनी ब्रह्मांडाचा विचार केला ना, त्यांना वाटतं की सगळ्यांचंच कल्याण व्हावं. इतकं सेवाभावी प्रवृत्तीने सांगणारे आपले दीपा मॅम आहेत, दीपा अदलाका मॅम, त्यांचंही आपण आपल्या विद्यालयाच्या वतीने, सर्व विद्यार्थी आणि पालकांच्या वतीने आणि माझ्या सर्व सहकारी शिक्षकांच्या वतीने धन्यवाद देऊयात. त्यानंतर आपल्या टेक्निशियन्स आहेत सुमन डागा मॅम, त्या सुद्धा आपल्यामध्ये शेअरिंग करताना खूप त्यांनी महत्वाचे टिप्स आपल्याला दिलेले आहेत, खूप समर्पक एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले आहेत. त्या सुमन मॅमचं सुद्धा आपण विद्यालयाच्या वतीने धन्यवाद देऊयात. आणि यस मॅम, आणि जे कोणी शुक्राणा ग्रुपचे आपल्या बरोबर जॉईन झालेत अथवा काही कारणास्तव नाही झालेत त्या सगळ्या आपल्या फॅमिली मेंबर्सचा आपण पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद देऊयात. आणि वेळेअभावी आजचं सेशन संपवून म्हणजे नंतरच्या सेशनसाठी त्यांना वेलकम करूयात. मॅम, आपल्या परवानगीने, यस मॅम, आपल्या परवानगीने आजचं सेशन आपण एंड करतोय. थँक्यू. थँक्यू सर. नमस्ते. बाय एव्हरीबडी. हॅव अ नाईस डे. बाय बाय. बाय. Thank you, ma'am. Thank you. Yeah, Vyomesh sir is also with us. So I would like to congratulate and welcome Mr. Vyomesh sir also. Vyomesh sir, I'm really sorry कि मैंने आपको लिस्ट में देखा नहीं है. So आपका भी हमारे इस सेशन में सहर्ष स्वागत भी है और आपका तहे दिल से धन्यवाद है कि आपने हमारे सेशन को ध्यान से सुना है. So I will end this session with these words. Thank you very much.